नमस्कार, मी वेदिका. सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतनमधील आजच्या आपल्या झेप उन्हाळी शिबिराच्या सत्रात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आता आहोत 21व्या शतकात, जिथे आपण काही वर्षांपूर्वी म्हणत होतो की AI, रोबोट यासारख्या गोष्टी भविष्यामध्ये येणार आहेत, तर ते भविष्य आता वर्तमानात येऊन थांबलेलं आहे. गाड्या ऑटोमॅटिक झाल्यात, प्रत्येक गोष्टींचं संकलन करायचं तर ते कॉम्प्युटराइज्ड होत आहे. अशा वेळेस आपण कॉम्प्युटर या गोष्टीची आपल्याला ओळख असणं फार महत्त्वाचं आहे. त्यातले बारकावे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तुमची पिढी आता पुढे जेव्हा जाईल तेव्हा सगळ्या गोष्टी कॉम्प्युटराइज्ड होतील. शाळेत कॉम्प्युटर आलेले आहेत, शिक्षण कॉम्प्युटरमधून आपण बघतो, प्रोजेक्टरमधून बघतो. अशा वेळेस प्रत्येक गोष्ट आपल्याला कॉम्प्युटरविषयी माहीत असणं फार गरजेची आहे. तर आज आपल्याला लाभलेले संदीप सर आपल्याला त्याच संगणकाची ओळख करून देणार आहेत. सुप्रभात. आपले आजचे प्रमुख पाहुणे माननीय संदीपजी खांदेवाले यांनी मुंबई विद्यापीठातनं आपलं BSc IT शिक्षण घेतलेलं असून त्यात त्यांना डिस्टिंक्शन मिळालं होतं. त्यानंतर इन्फोसिस ही आपल्या नारायण मूर्तींनी स्थापन केलेली भारतातली जी IT कंपनी आहे तेथे एज्युकेशन आणि रिसर्च डिपार्टमेंटमध्ये ते ट्रेनर म्हणून होते. त्याचबरोबर त्यानंतर साधारण पुढच्या 16 वर्षात सॉफ्टवेअर डेव्हलपर पासून ते सिनियर टेक्निकल लीड असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. या 16 वर्षामध्ये त्यांनी बरेचसे अंतर्गत आणि बाहेर असे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. शेवटचा त्यांचा जो जॉब होता तो मर्सिडीज बेन्झ मध्ये होता आणि त्यानंतर आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना, बाहेरच्या लोकांना या विश्वाची, संगणक विश्वाची, प्रोग्रामिंगची आणि त्यातल्या अनेक संधींची ओळख व्हावी या दृष्टिकोनातनं स्वतःचं एक कोडिंग इन्स्टिट्यूट त्यांनी तयार करण्याचा निर्धार केला आणि अक्षय तृतीयेपासनं त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. अगदी छोटेखानी सुरुवात म्हणून त्यांनी ज्युनियर स्क्रॅच पासनं काही मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या एका विनंतीसाठी आज इथे येऊन नेमका संगणक काय असतो, संगणकाचे आजच्या काळात उपयोग काय आहेत, नेमकं संगणक म्हणजे आपल्या समोर जो एखादा कम्प्युटर किंवा लॅपटॉप दिसतो तितकंच असतं का, एखादा प्रोग्राम बनवणं म्हणजे काय, त्याच्या वापरातनं आपले स्किल कसे डेव्हलप होतात, अशा एका सुंदर विषयावरती ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपला अधिक वेळ न घेता मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करावं. कम्प्युटर काय आहे तुम्हाला एक जस्ट आयडिया कोण सांगेल का? येस बेटा. कम्प्युटरमधून आपल्याला शिकायला मिळतं. बरोबर, गुड. अजून आणि आपण कम्प्युटरमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. बरोबर, गुड. अजून कोणी काय सांगेल का? ह्याने सांग. तुझं नाव काय बेटा? यश. यशने सांगितलं की कम्प्युटर अशी वस्तू आहे ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. गुड. अजून कोणीतरी प्रयत्न करेल? येस बेटा. आजच्या काळात ईमेलसाठी खूप वापरतात. ईमेलसाठी वापरतात. बरोबर. अजून कधी डॉक्टरकडे जातात कोण? डॉक्टरला कम्प्युटर वापरताना बघितलेलं आहे? कधी कोणत्या दुकानात जातात तुम्ही? खेळण्यांच्या दुकानात पण बघितलेलं आहे कम्प्युटर. कोणत्याही प्रकारच्या दुकानामध्ये किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये कुठे ना कुठेतरी कम्प्युटरचा वापर आहेच. आता आपल्या घरी जर का आपण एक काम करायला कोणाला तरी माणसाला बोलवलं तर तो त्यावेळेला तो तेच काम करणार. फॉर एक्झाम्पल फर्निचरचं काम करायला आपण कोणाला बोलवतो? सुताराला बोलवतो, बरोबर. मग सुतार घरी आल्यावर कोणतं काम करतो? सुताराचंच काम करतो. त्याला जर सांगितलं की चल रे आम्हाला भाजी पोळी बनवून दे, तर करेल का सुतार ते काम? नाही करणार, राईट. तसंच तुमच्याकडे शिकवणीसाठी जर का तुम्ही कोणाच्या सरांना किंवा टीचरना बोलवलं, ओके, की आम्हाला गणित शिकवा किंवा आम्हाला विज्ञान शिकवा, आणि मग ते शिकवायला आले की मग तुम्ही त्यांना म्हणा आता तुम्ही आमच्याशी खेळा, तर ते करतील का? नाही, बरोबर. म्हणजे काय आहे की माणसांमध्ये आपण बघतो की एखाद्या माणसाचं एक काम असतं आणि तो तेच करतो. पण मग तुम्ही विचार केलाय का की हा कम्प्युटर आपल्याला शिकवायचं पण काम करतो, म्हणजे टीचरचं पण काम करतो, आणि हा कम्प्युटर आपल्याला ईमेल पाठवायला पण मदत करतो. हा कम्प्युटर डॉक्टरकडे पण असतो. हा कम्प्युटर जे लोक बिल्डिंग बांधतात त्यांच्याकडे पण असतो. मग तुम्ही विचार केला की कम्प्युटर नक्की करतो काय? असा विचार तुमच्या मनात आला असेल, बरोबर, की कम्प्युटरचं एक्झॅक्ट काम काय आहे, तो सगळंच कसं काय करू शकतो, बरोबर. हा विचार आला असेल तुमच्या मनात. तर आज आपण
कम्प्युटरचीच थोडीशी ओळख करून घेणार आहे आणि हे बघणार आहे की त्याला मल्टिपल ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी कम्प्युटर आपल्याला कसं काय मदत करतो, कम्प्युटर आहे तरी काय. तर कम्प्युटरची व्याख्या काय आहे की कम्प्युटर म्हणजे काय. जसं वॉशिंग मशीनची व्याख्या जर का आपण म्हटलं तर काय असतं वॉशिंग मशीन हे मशीन आहे जे आपल्याला कपडे धुवून देतं, बरोबर. नंतर आपण जर का म्हटलं घड्याळाची व्याख्या काय, घड्याळ काय करतं, घड्याळ आपल्याला टाइम सांगतं, वेळ दाखवतं, बरोबर. तर संगणक किंवा कम्प्युटर हे सुद्धा एक प्रकारचं मशीन आहे. आता मशीन म्हटलं की त्याला ऑन आणि ऑफ करता येणार, बरोबर. त्याला बटन असणार कुठेतरी, म्हणजे जर का आपली इलेक्ट्रिसिटी गेली, आपली पॉवर किंवा लाईट जर का गेले तर ते गेल्यावर ते चालायचं बंद पण होऊ शकतं, ओके. किंवा त्याला दुसरा पॉवर असेल तर ते चालू राहील बॅकअप. पण संगणक काय, संगणक हे एक मशीन आहे. मशीन म्हणजे ते ऑन आणि ऑफ होतं. आणि हे मशीन काय प्रकारचं मशीन आपल्याला काय मदत करतं, तर हे मशीन अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन पटापट करू शकतं. थांबा, आता आपण 2 नवीन शब्द बघितले, अरिथमॅटिक आणि लॉजिक, ओके. आता आपण याचा थोडासा मिनिंग बघूया. आपण पहिले अरिथमॅटिकचं मिनिंग बघूया, ओके. कोणी मला सांगेल 2 बेदुणा किती होतात? 4, ओके. 22 दुणे, ओके. 222 दुणे, ओके. 2222 दुणे, गुड. आता 2222 पंचा, बरोबर आहे. आपल्याला थोडा वेळ लागेल कारण आपण मशीन आहोत का? नाही. आपल्या मेंदूत सगळे पटकन होईल का? नाही. मग कम्प्युटर तो आहे ज्याच्यामध्ये कोणतंही अरिथमॅटिक म्हणजे कोणतंही गणितीय कॅल्क्युलेशन, ओके, हे पटापट करायची क्षमता आहे. अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे काय, जे कोणत्या तरी प्रकारचं अंकगणित आहे, जे कोणत्या तरी प्रकारचं गणित आहे, गुणाकार असो, भागाकार असो, बेरीज असो, वजाबाकी असो, ते पटकन करू शकतं, ओके. आता तुम्ही म्हणाल की मग तर आपल्याकडे कॅल्क्युलेटर पण आहे पटकन करायला, मग गरज काय आपल्याला कम्प्युटरची? कॅल्क्युलेटरने सुद्धा काम होईल. इतकी वर्ष आपण कॅल्क्युलेटर वापरतोय, राईट. कोणी सांगेल मला की कॅल्क्युलेटर जर का आहे तर कम्प्युटरची काय गरज आहे? प्रयत्न करेल कोणी? तुला करायचं ट्राय? येस सर. कम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट स्टोअर करून राहते, पण कॅल्क्युलेटरमध्ये आपण डिलीट केलं की ती निघून जाते. बरोबर. हे दिस इज व्हेरी व्हेरी राईट. कॅल्क्युलेटरमध्ये काय होतं की तुम्ही तात्पुरतं आता जे करताय ते करू शकता, पण तुम्ही कम्प्युटरमध्ये काय करू शकता, जे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ते स्टोअर करू शकता, उद्याला बघू शकता, परवाला बघू शकता. किंवा कॅल्क्युलेटरला तुम्ही प्रोग्रॅम नाही करू शकत. म्हणजे काय की कॅल्क्युलेटरला तुम्ही आता मी तुला हे शिकवलं ना, आता असंच 10 वेळेला कर किंवा पुढचे 2 तास हेच करत बस, हे तुम्ही कॅल्क्युलेटरला सांगू शकत नाही, पण तुम्ही कम्प्युटरला सांगू शकता. म्हणजे संगणक हे मशीन जे अरिथमॅटिक. आता लॉजिकल ऑपरेशन काय आहे, बरोबर. आता लॉजिकल ऑपरेशन, लॉजिकल म्हणजे काय, लॉजिकल म्हणजे आपण कोणत्या तरी प्रकारचे डिसिजन घेणं की आता मी हे करू का ते करू, किंवा काहीतरी. आता समजा आता सकाळ असेल, ओके, आणि तुम्ही कम्प्युटर चालू केलात, तर कम्प्युटर मशीन आहे त्याला लॉजिकली बघता येतं की आता मी माझा जो युजर आहे त्याला गुड मॉर्निंग म्हणू का गुड नाईट म्हणू. सर का सकाळी आपण कम्प्युटर चालू केला आणि त्याने तुम्हाला गुड नाईट असं म्हटलं तर चालेल का तुम्हाला? बरोबर वाटेल का ते? नाही. म्हणजे कम्प्युटरकडे एक क्षमता आहे की जो आत्ताचे कंडिशन काय आहे, आत्ता काय वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, त्यानुसार तो ठरवू शकतो की आता मी एक्झॅक्टली काय आउटपुट देऊ किंवा आता मी काय करू, ओके. किंवा काही विशिष्ट गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार पुढची डिसिजन घेऊन पुढची ॲक्शन करण्याचं जे क्षमता आहे कम्प्युटरमध्ये त्याला लॉजिकल ऑपरेशन्स म्हणतात. आणि कम्प्युटरचा फायदा आहे की कम्प्युटर लॉजिकल आणि अरिथमॅटिक ऑपरेशन फार फास्ट, फार पटापट करू शकतो, ओके. सगळ्यांना समजलं हे? तुम्ही मला एक एक्झाम्पल देऊ शकाल का की खरं कम्प्युटरला तुम्ही काय स्टेप्स देऊ शकता, काय प्रोग्रामेबल, काय कशा प्रकारे तुम्ही प्रोग्रामेबल करू शकता? आज जर तुमच्या इकडे कसा कम्प्युटर असा चालत आला तर तुम्ही त्याला काय स्टेप्स सांगाल, तुम्ही त्याच्याकडनं काय करून घ्याल? एनीवन? कसं सांगाल मग स्टोरी? आता एक कम्प्युटर आला तुमच्या इकडे चालत आणि तुम्हाला त्याच्याकडनं स्टोरी ऐकायच्या आहेत, तर त्याला काय सांगाल तुम्ही? हो, पण त्याला माहिती नाही लायब्ररी कुठे आहे. मग तुम्ही त्याला काय सांगाल? आधी खालतीचा लायब्ररीमध्ये, तिकडे पहिल्या कप्प्यामध्ये एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक काढ आणि त्याचं हे पेज नंबर उघड आणि ह्याची स्टोरी इकडे आणून मला वाचायला
वाचून दे आणि मला झोप लागली की तू बंद कर आणि शटडाऊन हो. बरोबर. आता जर का तुम्ही कम्प्युटरला एखादी गोष्ट चुकीची सांगितली, आपण नेहमी म्हणतो की कम्प्युटर काय म्हणजे माणसापेक्षा फारच हुशार असेल. नाही, असं तुम्ही मला सांगा, कम्प्युटर हुशार की माणूस हुशार? बरोबर. मी सगळीकडे ह्याचं चुकीचं उत्तर देतात. सगळीकडे काय म्हणतात? कम्प्युटर हुशार म्हणतात. पण माणूस हुशार कसा? समजा तुम्ही लायब्ररीमध्ये कम्प्युटरला पाठवलं आणि तिकडे ते पुस्तक नाही दिसलं तर कम्प्युटर काय करेल? हात हलवून परत येईल. तो दुसऱ्या कपाटात बघेल का? म्हणून प्रोग्रॅमर जो असतो, प्रोग्रॅमरचं काम आहे त्याला बरोबर इन्स्ट्रक्शन देणं की पहिल्या कपाटात शोध, मिळालं तर घे, नाही मिळालं तर दुसऱ्या कपाटात शोध, नाही मिळालं तर तिसऱ्या कपाटात शोध, सगळ्या कपाटात नाही मिळालं तर दुकानात जा, पुस्तक विकत घे आणि मग ये. म्हणजे कम्प्युटर हा तेवढाच हुशार आहे जेवढा आपण त्याला हुशार करतो. बरोबर. आणि कम्प्युटरला एखादी गोष्ट करून घेण्यासाठी आपण त्याला ज्या स्टेप्स देतो त्याला काय म्हणतात? प्रोग्रॅम. आणि जो माणूस, जी व्यक्ती हे काम करते त्याला काय म्हणतात? प्रोग्रॅमर. कळालं सगळ्यांना? थोडंसं समजलं? चालेल का? सगळं समजलं? हां, थोडंसं समजलं, ठीक आहे, हळूहळू समजेल. ओके. आणि अजून कम्प्युटरचा काय फायदा आहे? कम्प्युटर आपल्याला कनेक्टिव्हिटी देतं. आपण बघितलं की कम्प्युटर प्रोग्रॅमेबिलिटी देतो, स्टोरेज देतं, म्हणजे आपल्याला डेटा स्टोअर करता येतो. आणि मग कम्प्युटर आपल्याला काय देतो? कनेक्टिव्हिटी देतो. राईट. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? आता मी इकडे आहे आणि माझा एक मित्र आहे कुठेतरी वर्ध्याला, ओके, किंवा माझा एक मित्र आहे कुठेतरी अमेरिकेला, आणि मला जर त्याच्याशी बोलायचं आहे तर मी त्याच्याशी कसा हॅलो बोलेन? माझ्याकडे कम्प्युटर आहे, त्याच्याकडे पण एक कम्प्युटर आहे. मग एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करू शकतो. एक कम्प्युटर काय स्वतःहून आपलं आपलं काम तर करूच शकतो, पण जर का त्याला दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करायला आपण परमिशन दिली तर तो तेही करू शकतो. याला म्हणतात की कम्प्युटर इज केपेबल ऑफ कनेक्टिंग टू अदर कम्प्युटर्स. आणि कॅल्क्युलेटर असं कनेक्ट करू शकता का? तुझ्याकडे एक कॅल्क्युलेटर दिला आणि तुझ्याकडे एक दिला तर तुमचे कॅल्क्युलेटर एकमेकांशी बोलतील का? नाही की नाही? मग कम्प्युटर इज केपेबल ऑफ कनेक्टिंग बिकॉज इट हॅज अ कनेक्टिव्हिटी. आता आपण इतकं जर कम्प्युटरबद्दल बघतोच आहोत तर आजकाल इंजिनिअरिंग वगैरे करणारे लोक काय अभ्यास करतात ह्याचा आपण एक थोडासा बेसिक बघूया. ओके. की कम्प्युटर आतमधनं काय असतो, कम्प्युटरची आतली रचना काय आहे, किंवा कम्प्युटरचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे, हे आपण काही पूर्ण डीपमध्ये नाही बघणार आहोत, आपण एक बेसिक बघणार आहोत. ठीक आहे. तर कम्प्युटरच्या आतमध्ये म्हणजे आपण कोणाला एक कोणती तरी वस्तू कम्प्युटर नाही आहे, अशा 3-4 गोष्टी एकत्र करतात तेव्हा त्यांना कम्प्युटर म्हणतात. तर कम्प्युटरचा सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? इनपुट. जर का आपल्याला कम्प्युटरशी काही करायचं असेल तर आपल्याला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे, म्हणून कम्प्युटरचा आपण काय वापरतो? इनपुट. म्हणजे इनपुटचं एक्झाम्पल द्या बरं मला. तुम्ही कम्प्युटरशी बोलण्यासाठी, कम्प्युटरशी ऑपरेट करण्यासाठी काय वापरता? हां, म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा कीबोर्ड वापरता तुम्ही किंवा माऊस वापरता. कीबोर्ड आणि माऊस नसतील तर तुम्ही कम्प्युटरला इनपुट देऊ शकता का? बरोबर. म्हणून इनपुट हे कम्प्युटरचं सगळ्यात पहिलं एंट्री पॉईंट आहे. ओके. आता इनपुट दिल्यानंतर कम्प्युटर काहीतरी करतो, ते आपण फॉर एक्झाम्पल बघूया की कसं करतो. पण त्याचं सगळं झालं की तो आपल्याला काहीतरी परत देतो. तो काय देतो आपल्याला परत? आउटपुट. करेक्ट. आउटपुट देतो. मग आउटपुट देण्यासाठी कम्प्युटर काय वापरतो? माऊस वापरतो. थोडा विचार कर, जवळ आहेस तू. मॉनिटर. कोण बोललं? राईट. मॉनिटर वापरतो. किंवा अजून मॉनिटर तर सगळ्यांकडेच असतो. अजून काय काय आउटपुट डिव्हाइसेस आहेत? CPU आउटपुट डिव्हाइस नाही आहे, पण CPU सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघूया. कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे ना, कीबोर्डने आपण इनपुट देतो. आपण कम्प्युटरशी बोलतो तेव्हा आपण कीबोर्ड आणि माऊस वापरतो, पण कम्प्युटर आपल्याशी कसा बोलतो? मॉनिटर वापरतो. त्याच्यावर आपल्याला दिसतं. मॉनिटर सगळ्यांना माहिती आहे ना, हा एक प्रकारचा मॉनिटरच आहे, हा एक प्रकारचा डिस्प्लेच आहे, याच्यावर दिसतं आहे आपल्याला. आपण फोन वापरतो, तो फोनची स्क्रीन हा एक प्रकारचा डिस्प्ले आहे जे त्याचं आउटपुट आहे. बरोबर. प्रिंटर काय प्रकारचं डिव्हाइस आहे मला सांगा? प्रिंटर सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. प्रिंटर काय, आपल्याला काहीतरी प्रिंटआउट पाहिजे असेल तर प्रिंटर आपल्याला काय देतो? ते प्रिंट करून देतो. म्हणजे प्रिंटरसुद्धा एक प्रकारचा आउटपुटच झाला. स्पीकर काय असतो? स्पीकर आउटपुट आहे की इनपुट आहे? तुम्ही सांगा. आउटपुट आहे. काहीतरी आपण गाणं लावलं किंवा व्हिडिओ लावला की स्पीकर आपल्याला ऐकू येतं स्पीकरवर. बरोबर. मग मायक्रोफोन काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. बरोबर.
मग आपण इनपुट आणि आउटपुट बघितले, पण ह्या दोघांच्या मध्ये काय होतं ते आपण थोडंसं आपण बघूया. हे थोडंसं कठीण असू शकतं, पण प्रयत्न करा. ओके, इट्स नॉट अ बिग डील. कम्प्युटरच्या आतमध्ये जेव्हा इनपुट जातं तेव्हा त्या इनपुटसोबत काय करायचं हे सुद्धा जातं. त्याला प्रोग्रॅम म्हणतात किंवा ते इन्स्ट्रक्शन असतं. जसं आपण बघितलं प्रोग्रॅम काय असतो, इट इज जस्ट सेट ऑफ स्टेप्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, बरोबर. ते एक्झिक्यूट करण्याचं काम इकडे कोणीतरी CPU म्हटलं ना, तो CPU करतो. CPU मध्ये कोण असतं, CPU मध्ये असतं एक छोटासा मायक्रो प्रोसेसर, त्यानंतर एक कंट्रोल युनिट, एक अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि एक मेमरी. हे आपण प्रत्येक गोष्ट बघूया. ओके, तुम्ही कल्पना करा की मी समजा तुम्हाला एक आता सांगितलं की 5 4 किती, तर तुम्ही काय कराल, 5 4 करण्यासाठी तुम्ही एक मनामध्ये काहीतरी रिमेंबर कराल. 5 1 5, 5 2 10, बरोबर. मग तुम्ही तुमच्या मेमरीला वापरताय, बरोबर. मग कम्प्युटरला सुद्धा आत्ताचं काम करण्यासाठी काही स्मरणशक्ती, काही मेमरी वापरावी लागते. ती ही मेमरी असते. ओके, आता 5 1 5 2 हे करण्याची जी आपली माणसाची केपेबिलिटी आहे तशी कम्प्युटरची पण एक केपेबिलिटी आहे, क्षमता आहे. त्याच्यामध्ये तो गणितं करू शकतो किंवा लॉजिक ऑपरेशन्स करू शकतो की आता हे करू का ते करू, हे किती वेळा करू. हा जो सगळा भाग आहे हा अरिथमॅटिक लॉजिक युनिटमध्ये घेतला जातो. ALU, आलू म्हणतात त्याला, बटाट्याचा आलू नाही, हा आलू वेगळा. ह्याला काय म्हणतात, आलू किंवा ALU. यामध्ये ते काम केलं जातं. ह्याच्यामध्ये एक ॲक्युम्युलेटर नावाचा एक छोटासा भाग असतो जो टेम्पररी रिझल्ट स्टोअर करतो, पण ह्याच्यासोबत अजून भाग असतात. हे जरी नाही समजलं तरी कृपया इग्नोर करा, डोंट वरी अबाउट इट. मग आता कम्प्युटर, तुम्ही म्हणाल की कम्प्युटरमध्ये तर एका वेळेला भरपूर साऱ्या गोष्टी होत असतात. तुम्ही त्याला सांगा 5 4 किती, त्यानंतर कोणीतरी त्याला अजून एक काम सांगतं, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, त्यानंतर प्रोसेसर, कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि मेमरी. ह्यातला कोणताही एक भाग जर का तुम्ही काढला, ह्यातला एक भाग कोणता तरी तुम्ही काढला तरी ते फंक्शन होईल का, नाही. हे सगळे भाग जरुरी आहेत आणि हे सगळे भाग एकमेकांशी न भांडता एकत्र काम करतात. जर का ते एकमेकांशी भांडले तर आपलं काम करतील का, नाही. राईट, गुड. कोणाला काही क्वेश्चन आहे किंवा काही पण मनात आहे तर प्लीज डोंट हेजिटेट, म्हणजे संकोच करू नका. यू कॅन आस्क. की आपण पुढे जायचं का, कोणाला काही विचारायचं आहे. येस बेटा. कोणत्या साली सुरू झाला, बापरे. आता पहिला कम्प्युटर तर मला वाटतं 70s की 1970 किंवा 1980 आला. त्याचं जे रूप होतं ते फार वेगळं होतं. तो अशा प्रकारे ऑपरेट केला जात नव्हता. तो असा पूर्ण रूमभर असायचा आणि त्याची क्षमता इतकी कमी होती की त्याला जे इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात त्याच्यासाठी अशा 100 आपल्याकडे फ्लॉपीसारख्या डिस्क असायच्या. मग ती एक टाकली, मग त्याला सांगितलं आता हे काम कर आणि ते स्टोअर कर, मग ती काढली, मग दुसरी फ्लॉपी टाकली, मग ती काढली, मग तिसरी फ्लॉपी टाकली. आजकाल कुठे फ्लॉपी ड्राईव्ह दिसतात का, नाही. आणि कम्प्युटरची साईज पण खूप छोटी झाली आहे. पण कम्प्युटरचा शोध बऱ्यापैकी पूर्वी लागला आणि हे जे आर्किटेक्चर आहे हे त्यांनीच, म्हणजे ज्यांनी हे कम्प्युटरचं एक जनरल आर्किटेक्चर, त्यांचं नाव आहे, त्या कम्प्युटर सायंटिस्टचं नाव आहे जॉन व्हॉन न्यूमन. ह्याला व्हॉन न्यूमन आर्किटेक्चर असंच म्हणतात. ओके, आता आपण संगणकाच्या काही महत्त्वाच्या संज्ञा किंवा काही अशा महत्त्वाचे वर्ड्स लाईक कीवर्ड्स, इम्पॉर्टंट कीवर्ड्स आपण बघूया. ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हार्डवेअर काय आहे. कम्प्युटर हार्डवेअर काय असतं. हार्डवेअर म्हणजे जे आपल्याला कम्प्युटरचे पार्ट दिसतात डोळ्यांनी आणि त्याला आपण हात लावू शकतो, त्याला टच करू शकतो, ते हार्डवेअर. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड एक हार्डवेअर झालं, माऊस एक हार्डवेअर झाला, किंवा कम्प्युटरच्या आतमध्ये हार्ड डिस्क असते ते एक प्रकारचं हार्डवेअर झालं. एक रॅम असते जिला आपण कॅल्सी पण एक प्रकार, पण ते कम्प्युटरचं हार्डवेअर नाही. आपण आता कम्प्युटरचं हार्डवेअर बघूया, ठीक आहे. त्यानंतर प्रिंटर एक प्रकारचं हार्डवेअर आहे, बरोबर. त्यानंतर कोणी कम्प्युटरवर गेम्स खेळतात, तुम्ही बघितलं असेल तर ते गेम्स खेळताना गेमिंगसाठी जे ग्राफिक्स कार्ड लागतं ते एक प्रकारचं हार्डवेअर झालं. त्यानंतर एक असतं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर काय असतं, बरोबर, त्याला आपण बघू शकत नाही, हात लावू शकत नाही. हां, नाही, मॉनिटर पण एक हार्डवेअर आहे ना, मॉनिटरला आपण हात लावू शकतो, राईट. पण सॉफ्टवेअर काय असतं, सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरमध्ये
आतमधलं. आतमध्ये पण काही काही हार्डवेअर पण असतात, पण सॉफ्टवेअर मी सांगतो ज्याला तुम्ही हात लावू शकत नाही, जे डिजिटल फॉर्ममध्ये असतं आणि जे कम्प्युटरवर टाकल्यानंतर आपण कम्प्युटर वापरू शकतो. आपण ह्याचं एक्झाम्पल पण बघूया. ओके, तर सॉफ्टवेअर काय आहे? म्हणजे शरीर, तुमचं शरीर, तुम्ही हाताला हात लावू शकता, पायाला हात लावू शकता, ते झालं तुमचं हार्डवेअर. पण तुमचं मन जे आहे, तुमची बुद्धी जे आहे, ते काय झालं? तुमचं सॉफ्टवेअर. तुम्ही मनाला हात लावू शकता का? नाही, नॉट पॉसिबल, राईट? सॉफ्टवेअरची गरज काय आहे? जर का हार्डवेअर आहे तर सॉफ्टवेअर कशाला लागतं? आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, बरोबर? कोणतंही इलेक्ट्रॉनिक मशीन कशावर चालतं? इलेक्ट्रिसिटीवर, बरोबर? म्हणजे त्याची भाषा, जसं कम्प्युटरची भाषा काय? कम्प्युटरची भाषा आहे बायनरी. बायनरी म्हणजे काय? 1 and 0, बरोबर? 1 and 0 हे 2 नंबर्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल, मला जर का कम्प्युटरला म्हणायचं असेल की आता हा व्हिडिओ प्ले कर, तर ते बायनरीमध्ये कसं होईल? समजा 1 1 1 1 0 0 0 0. पण आपल्याला बायनरी बोलता येते का? लिहिता वाचता येते का? म्हणजे कम्प्युटरची भाषा आपल्याला लिहिता वाचता येते का? नाही. आणि कम्प्युटरला बायनरी शिवाय, कम्प्युटरला इंग्लिश समजतं का? नाही. त्याला फक्त 1 1 1 1 0 0 0 0 अशी बायनरीच भाषा कळेल. असं तुम्ही जर का जपानला गेलात तर जपानमध्ये कोणती भाषा बोलतात? जॅपनीज बोलतात. मग तुम्ही तिकडे गेलात, तुम्हाला जॅपनीज येतं का? त्यांना कळेल का तुम्ही काय बोलताय? की मला आता पार्लेजीचं बिस्किट हवं आहे, किंवा मला एक सँडविच हवं आहे, किंवा मला एक ग्लासभर दूध हवं आहे, त्यांना कळेल का ते? मग तुम्ही कोणातरी ट्रान्सलेटरला घेऊन जाल, चल रे बाबा तुला जॅपनीज येतं ना, त्यांना सांग की मला 1 कप दूध दे, बरोबर? मग तो त्यांना जॅपनीजमध्ये सांगेल, राईट? बरोबर आहे. तसं कम्प्युटरमध्ये सुद्धा एक दुभाषी असतो, ज्याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. काय म्हणतात? आणि ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव असते ऑपरेटिंग सिस्टीम, अ सिस्टीम विच ऑपरेट्स. म्हणजे काय? ते आपल्याला कम्प्युटर वापरण्यासाठी, कम्प्युटरच्या जे जे केपेबिलिटीज आहेत त्या वापरण्यासाठी आपल्याला जे मदत करतं, असं सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरला मराठीत काय म्हणतात? कोणी सांगेल का रे मला? एक छान शब्द आहे, प्रणाली. प्रणाली नाव ऐकलं तुम्ही? कार्यप्रणाली. जर तुम्ही मराठीत कम्प्युटर शिकत असाल तर तुम्हाला ही प्रणाली, ती प्रणाली असं सारखं येईल, बरोबर? तर प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर. ओके, मग सॉफ्टवेअरचे पण 2 पार्ट येतात. एक आहे ऑपरेटिंग सिस्टम, जी जर का आपण कम्प्युटरमध्ये नाही टाकली तर आपल्याला कम्प्युटर वापरता येणार नाही. आणि ऑपरेटिंग सिस्टीम असते ही एक जनरल असते. आपल्याला जर का काही स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणता गेम खेळायचा आहे, तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या वरती आपण तो गेम टाकतो, त्या गेमचं सॉफ्टवेअर टाकतो. मग त्याला काय म्हणतात? ते झालं नुसतं ॲप किंवा नुसतं सॉफ्टवेअर किंवा युजर सॉफ्टवेअर. ओके, पण जर का ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपण कम्प्युटर वापरू शकत नाही. अदरवाईज आपल्याला बायनरी शिकून घ्यावं लागेल. शिकायचं का कोणाला बायनरी? 1 1 0 0ची भाषा कोणाला शिकायची आहे का? नाही. आपण जसं आहे तसं, जसं ऑपरेटिंग सिस्टीम देईल तसंच आपण कम्प्युटर वापरतो, राईट? अजून काय काय कम्प्युटरमध्ये? कम्प्युटरमध्ये एक प्रोटोकॉल नावाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही तुम्हाला समजून घ्यायला हवी. प्रोटोकॉल म्हणजे काय रे? कोणी सांगेल का? ट्राय करायचं तुला? कर ट्राय. नाही, प्रोटोकॉल म्हणजे नियमावली, म्हणजे नियमांचं एक कलेक्शन, सेट ऑफ रूल्स. आता आपण जर का कुठेतरी बाहेर गेलो तर आपल्याला काहीतरी नियम लागू होतात. समजा आपण रस्त्यावर काही वाहन चालवतोय तर आपल्याला काय काय नियम लागू होतात की आपण वाहन, कारण तिकडे बाकीचे पण वाहनं चालत असतात, बरोबर? आपण आपलं वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायचं, बरोबर? जर का आपल्याला लाल सिग्नल दिसला तर आपण काय करतो? वाहन थांबवतो का जोरात पुढे नेतो? थांबवतो, राईट? मग हे नियम झाले. असे बरेचसे नियम आहेत ज्याला ट्रॅफिक रूल्स म्हणतात. आणि एका रस्त्यावर जेव्हा बरेच सारे वाहनं चालत असतात तेव्हा सगळ्यांनी जर का ते रूल्स फॉलो केले तर काय होतं? तर काही चुकीचं होत नाही, काय ॲक्सिडेंट होत नाही, किंवा सगळ्यांना सुरळीतपणे आपलं काम करता येतं. कम्प्युटरमध्ये सुद्धा तसेच नियम आहेत ज्यांना प्रोटोकॉल्स म्हणतात. ओके, काय म्हणतात त्यांना? प्रोटोकॉल्स. कम्प्युटरने जर का प्रोटोकॉल नाही फॉलो केले तर तो कम्प्युटर आपण वापरू नये. ओके, किंवा त्या कम्प्युटरला बाकीचे लोक ब्लॉक करू शकतात. म्हणून आपण ते प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजेत. आपलेही काही प्रोटोकॉल्स आहेत, पण सध्याला आपण कम्प्युटरचे प्रोटोकॉल्स बघूया. तुम्ही कोणत्या प्रोटोकॉलचं नाव ऐकलं आहे का रे कधी? मी तुम्हाला एक नाव सांगतो, तुम्ही डेफिनेटली ऐकलं असणार. बघा, तुम्ही इंटरनेट नाव ऐकलं आहे? इंटरनेट काय आहे? हां, आंतरजाल. बरोबर. म्हणजे काय?
इंटरनेट आंतरजाल आंतरजाल म्हणजे काय? जाल म्हणजे आपल्याला माहिती आहे, जाल म्हणजे नेट, एक प्रकारचं नेट, एक प्रकारचं ग्रीड, एक प्रकारचं नेटवर्क, राईट? बरोबर आहे. आंतर का म्हणतात त्याला? जसं आंतरशालेय स्पर्धा असते, बरोबर? नुसती शालेय स्पर्धा नाही, आंतरशालेय स्पर्धा म्हणजे काय? वेगवेगळ्या शाळा एकत्र येतात आणि त्यांची स्पर्धा होते, बरोबर? तसं आंतरजाल म्हणजे काय? वेगवेगळे कम्प्युटर एकमेकांशी कनेक्ट होतात आणि मग ते एकत्र काहीतरी काम करतात. कोणीतरी एक काम करतं, कोणीतरी दुसरं काम करतो. किंवा तुम्ही तुमचा कम्प्युटर जर आंतरजालाशी कनेक्ट झाला असेल तर तुम्ही इतर कम्प्युटर जे आंतरजालाला कनेक्ट आहेत त्यांच्याशी तुम्ही काहीतरी चॅट करू शकता किंवा व्हिडिओ कॉल करू शकता, बरोबर? आता हे एकमेकांना कनेक्ट जर का होत असतील तर इमॅजिन करा की एका मोठ्या हायवेवर भरपूर साऱ्या गाड्या इकडनं तिकडनं सगळीकडनं चालल्या आहेत आणि मग त्यांना काही रूल्स पाहिजेत, बरोबर? त्यांना प्रोटोकॉल पाहिजेत आणि नसले तर ते काम करतील का एकत्र? नाही. म्हणून इंटरनेटला कनेक्ट झाल्यावर जो प्रोटोकॉल वापरला जातो त्याला काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल, बरोबर? बरोबर, काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल किंवा IP म्हणतात. आणि तुम्ही IP ऐकलाय? IP ॲड्रेस काय आहे असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल थोडंफार, की कम्प्युटरला एक IP ॲड्रेस असतो, ॲटलिस्ट काही लोकांनी ऐकलं असेल, बरोबर? तो IP इज नथिंग बट ए इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. ओके, तर आपल्याला प्रोटोकॉल समजलं सगळ्यांना. आता आपण नेटवर्क बघूया. नेटवर्क काय असतं? नेटवर्क म्हणजे काय की कम्प्युटर जर का एकमेकांना कनेक्ट होणार असतील तर ते कनेक्ट होण्यासाठी त्यांच्याकडे जी क्षमता आहे त्याला नेटवर्किंग म्हणतात. आपण आत्तापर्यंत काय बघितलं की बुवा कम्प्युटर काय आहे, कम्प्युटरची व्याख्या काय आहे. येस बेटा, तुला विचारायचं काय? नाही, ओके, सॉरी. कम्प्युटरची व्याख्या काय आहे, त्यानंतर कम्प्युटर म्हणजे एक्झॅक्टली त्याची आतली रचना काय आहे, काय काय असतं कम्प्युटरमध्ये, काय काय असलंच पाहिजे की बुवा इनपुट डिव्हाइस पाहिजे, आउटपुट डिव्हाइस पाहिजे, बरोबर? एवढं आपण बघितलं. आता आपण आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालूया. ओके, प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर ह्याच्या आधी आपण थोडंसं बघितलं की प्रोग्रॅमेबिलिटी काय किंवा प्रोग्रॅमिंग काय. प्रोग्रॅमिंग म्हणजे काय कोण सांगेल रे? आता आपण जे बोललो थोडंसं 1-2 वाक्यात रिवाईज कोण करेल? आपण जेव्हा कम्प्युटरला एखाद्या स्टेप्स देतो पूर्ण, ओके, आपण एक काम करूया, आपण ॲक्टिव्हिटी करूया, ठीक आहे? सगळे जागे? आता मी समजा एक रोबोट आहे, ओके, मी एक कम्प्युटर रोबोट आहे आणि तुम्ही मला काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार आहात तुमच्या कामाच्या, ओके? तर मी इकडे रोबोटसारखा उभा राहतो आणि रोबोट आणि कम्प्युटर काय करतो? आपण ज्या इन्स्ट्रक्शन जशा दिला तशाच काम करतो, बरोबर? त्याच्या बाहेर जाऊन स्वतःचं डोकं लावतो का तो? नाही. चला मग मला आता कोणाला तरी मॅडमना पाणी द्यायची इन्स्ट्रक्शन द्या. मी एक पाणी देणारा रोबोट आहे, ओके? द्याल मला इन्स्ट्रक्शन? ऑल राईट. बघूया कोण देईल पहिल्यांदा. ते ट्राय कर. मला पाणी माहिती नाही. टेबल कुठे आहे? कोणाच्या समोर? ओके. मला थांब सांग नाही तर आपटेन मी. ओके, परत ट्राय करूया. ओके, कोण ट्राय करेल आता? मी परत रोबोट म्हणून इकडे उभा राहतो. ओके, हा, तू ट्राय कर. पाणी कुठे आहे? टेबल कुठे आहे? तिकडे म्हणजे कुठे? कोणता टीव्ही? मला फक्त डावं उजवं समजतं. पाण्याची बॉटल कोणत्या कलरची आहे? ताई कुठे आहेत? तिकडे म्हणजे कुठे? इकडे म्हणजे कुठे? डाव्या बाजूला. ओके, गुड जॉब, गुड जॉब. तर आता आपण काय बघितलं की कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन जे आपण देतो, आता तुम्ही एक प्रोग्राम लिहिलात
हे जे तुम्ही केलं ह्याला प्रोग्रॅमिंग म्हणतात, की कम्प्युटर कसा ऐकतो, कम्प्युटर काय काम करतो आणि आपण त्याला कसे इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आणि कम्प्युटरला कशी स्वतःची बुद्धी नसते, आपण जे सांगू ते जितकं प्रिसाईज असेल. आता आपण परत एक ट्राय करूया, परत एक, चालेल? आता कोणीतरी तुमच्यापैकी येईल पुढे कम्प्युटर रोबोट बनायला आणि आपण त्याला, येस प्लीज ये ये ये, गुड, टाळ्या वाजवा आपण आपल्या मित्रासाठी. तुम्हाला सगळ्यांना काही खायला किंवा प्यायला काय आवडतं, असं एखादी डिश सांगा पटकन. खीर सगळ्यांना आवडते, चालेल, खीरचं आपण करूया. हा खीर बनवणारा रोबोट आहे, ओके, चालेल, चला. हां, आता ह्याला सांगा खीर कशी बनवायची. पातेलं घे, ओके, हे पातेलं, हे घे पातेलं, ओके, पातेलं घेतलं. दूध कुठे त्याला माहिती नाही, फ्रीज कुठे ते त्याला माहिती नाही. हां, सरळ आहे. हां, आता समजा तिकडे गोठा आहे, ओके, तिकडे गोठा आहे, ओके, लेट्स से इथे ही गाय आहे, मी गाय आहे, ऑल राईट, लेट्स, मी गाय आहे. आता सांगा त्याला, हां, तुझ्या राईटला, राईट तिकडे ना तुझं, हां, समोर जा. अरे पण मी म्हटलं ना गाय इकडे आहे, मग तिकडे बरं ठीक आहे, तिकडे फ्रीज आहे, चालेल, तिकडनं दूध घे. पण कुठे एवढा मोठा फ्रीज आहे, त्याच्यात पहिला कप्पा, दुसरा कप्पा, तिसऱ्या कप्प्यात, हां, तिसऱ्या कप्प्यातनं दूध घे. आता व्हेरी नाईस, गुड. गोठा इकडे. आता दूध घेतलं ना, परत गोठ्यात, अच्छा पातेलं, ओके ओके, सॉरी सॉरी, इकडे पातेलं आहे, हे राईट राईट राईट, इकडे इकडे पातेलं घ्यायला आहे. आणि आता खीर कर, बरोबर, गुड गुड जॉब, ठीक आहे. आता आपण समजून घेऊ, गुड जॉब, थँक्यू व्हेरी मच, गुड, चांगली खीर केली आहे. टाळ्या वाजवा आपल्या मित्रासाठी का. तर आपण ह्याच्यातनं काय शिकलो, प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, कोणी सांगेल का प्रोग्रॅमिंग काय असतं. कम्प्युटरला प्रोग्रॅम करणं, आणि कम्प्युटरला आपण म्हटलं की कम्प्युटर हा प्रोग्रामेबल आहे, कॅल्क्युलेटर प्रोग्रामेबल नाही. येस, बरोबर. आणि आपल्याला जर काही काम करून घ्यायचं असेल तर त्याचं व्यवस्थित त्याला स्टेप्स, त्याला सगळ्या क्रिया द्याव्या लागतात, बरोबर. आपण त्यातली एक जरी स्टेप मिस केली तर कम्प्युटर ते नीट करेल का, नाही करणार. म्हणून प्रोग्रॅमर जितका हुशार आहे, प्रोग्रॅमर कोण आहे, जो प्रोग्रॅमिंग करतो, प्रोग्रॅमर जितका हुशार आहे कम्प्युटर तितकाच हुशार असतो. प्रोग्रॅमरने चुका केल्या तर कम्प्युटर पण चुका करणार. म्हणून माणूस श्रेष्ठ का कम्प्युटर श्रेष्ठ, माणूस, प्रोग्रॅमर माणूस श्रेष्ठ, बरोबर. ठीक आहे. आता आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत, पण त्याआधी थोडंसं एक डिस्कस करूया. बरं, सो फार आपल्याला आतापर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत का, काही पण कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का. येस, एनीबडी, एनीवन. प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जसं आपली बोलण्याची एक भाषा आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, गुजराती, जी काही कोणाची भाषा आहे, तसं एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज ती भाषा आहे ज्याच्यात तुम्ही कम्प्युटरशी बोलू शकता. प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, अशी लँग्वेज ज्याच्याशी आपण कम्प्युटरशी बोलू शकतो आणि कम्प्युटरकडून काम करून घेऊ शकतो, बरोबर. आता कम्प्युटरला एकच भाषा येते का, त्याला बऱ्याच प्रोग्रॅमिंग लँग्वेज सपोर्ट करतात, पण आपण आपल्याला जी हवी ती निवडायची. ओके, कोणी प्रोग्रॅमिंग, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, हां, कोणाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज माहिती आहेत का, एखादी सांगेल का कोणी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं नाव, काही पण. इंग्लिश ही कम्प्युटरची ऑपरेटिंग लँग्वेज आहे, इंग्लिश किंवा अजून मराठीसुद्धा, कोणतीही भाषा. पण प्रोग्रॅमिंग लँग्वेज ज्या, म्हणजे प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये थोडंसं इंग्लिश असतं, ते आपण नंतर बघू. पण प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय आहे, C++, जावा, HTML, करेक्ट. अजून सो कोणीतरी ऐकलं असेल C प्रोग्रॅमिंग, C++. येस बेटा, तुला सांगायचं काय, बरं सॉरी, C++, जावा, .NET, C#, पायथॉन. आजकाल पायथॉन खूप ऐकायला येतं की लहान मुलांना आपण पायथॉन शिकवूया, बरोबर. ते ह्या सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत. कम्प्युटर नुसतं जर का आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कम्प्युटरचं युजर होणं खूप चांगलं आहे, खूप आपल्याला व्हायला हवं. पण आपल्याला जर का कम्प्युटरवर प्रोग्रॅमिंग करायची असेल तर आपल्याला कोणती तरी एक जरी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आली पाहिजे. आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यासाठीचं योग्य वय काय आहे, कोणी सांगू शकेल का.
तुम्हाला काय वाटतं की बुवा कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या वयात सुरू करावी? तू गेस करशील? तुला गेस करायचं आहे? नाही? बरं ठीक आहे. येस 18-19. ओके. अजून? हे फारच मोठे झाले 18-19 तर. कोणी 18-19 आधी सुरू केलेलं आहे शिकायला? बरं तू सांग बेटा. 12-13. ओके. अजून? हां कितवी? किती म्हटला? बोल ना. 5-6. करेक्ट. दॅट्स राईट आन्सर. पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कोणती भाषा शिकायला चालू करतो. ओके. जसं आता लहान मुलगा, लहान बेबी जर का असेल तर पहिल्या काही दिवस त्याला त्याच्या आईचं दूध दिलं जातं खायला, कारण त्याला ते पचतं. त्याच्यानंतर हळूहळू भाताची पेस्ट दिली जाते, हळूहळू खीर दिली जाते किंवा अशा काही गोष्टी दिल्या जातात, आणि मग हळूहळू वरण भात भाजी पोळी. पहिल्याच दिवशी आपण त्याला कोणीतरीकडे बिर्याणी देऊ का आपण लहान बाळाला खायला? नाही की नाही? तसा प्रोग्रॅमिंग लँग्वेजसुद्धा आपण कोणत्या वयात शिकायला सुरू करतो त्या वयावर ठरतं की आपण कोणती शिकावी. ओके. हे जस्ट लक्षात ठेवा. पुढे ह्याच्याविषयी थोडं अजून इंटरेस्टिंग येणार आहे. कुणाला काही क्वेश्चन आहे का? तर तुम्हाला कम्प्युटरचं इन्फॉर्मेशन कसं पाहिजे, ज्याला कम्प्युटर लिटरसी आपण म्हणतो, की कम्प्युटरचं माहिती त्यांना कशी मिळाली पाहिजे, ते आपण थोडंसं बघूया. जर का तुम्हाला कम्प्युटरच्या स्वतःच्या फील्ड सोडून इतर फील्डमध्ये जर कम्प्युटर वापरायचा असेल, ओके, तर तुम्हाला कोणती तरी एक ऑपरेटिंग सिस्टीम नीट वापरता आली पाहिजे. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे हे आपण बघितलं ना. ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? एक प्रकारचा ट्रान्सलेटर आहे, जो आपण जे सांगतो तो कम्प्युटरकडून करून घेतो. बरोबर. मग तुम्ही कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमची नावं ऐकलेत का? तुम्ही विंडोज ऐकला असेल, मायक्रोसॉफ्ट विंडोज. बरोबर. विंडोज 10, विंडोज 11 तुम्ही ऐकलं असेल. काही लोकांनी लिनक्स ऐकलं असेल. लायनक्स. बरोबर. लायनक्स आणि विंडोज ह्या दोन्ही खूप चांगल्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. त्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरता आलं पाहिजे, आंतरजाल जसं आपण म्हटलं, त्या वेबसाईट्स ॲक्सेस करता आल्या पाहिजेत किंवा सोशल मीडिया ॲक्सेस करता आलं पाहिजे. हे नुसतं यूज करता आलं पाहिजे. इंटरनेट काय आहे सगळ्यांना थोडं माहिती आहे. जेव्हा भरपूर सारे कम्प्युटर एकमेकांशी कनेक्ट होतात तेव्हा काही माणसं त्या कम्प्युटरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आणि काही ती इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट करतात. ओके. काही माणसं देतात, माहिती देतात, आणि काही माणसं ती माहिती घेतात. या सगळ्यांचं जे नेटवर्क असतं त्याला काय म्हणतात? इंटरनेट. बरोबर. स्मार्टफोन तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही फोन बघितले आहेत ज्याच्यावर काही लोक फारच ॲडिक्टिव्ह असतात, पण आपण तेवढे ॲडिक्टिव्ह होणार नाही. ओके. आपण स्वतःला ऑलवेज वी विल प्रॉमिस की वी विल नेव्हर गेट ॲडिक्टेड. ओके. तर स्मार्टफोनवर ॲप्स असतात वेगवेगळे. कोणत्या स्मार्टफोनवर ब्राउसिंगचे ॲप असतात, कोणत्या स्मार्टफोनवर लर्निंगचे ॲप्स असतात, है ना. वेगवेगळ्या प्रकार गेमिंगचे ॲप्स असतात. तुम्ही कोणी गेम खेळले आहेत का कधी? थोडंफार. गुड. कोणता गेम आवडतो तुम्हाला? बोल ना. कोणता? कार रेसिंगचा. अजून? त्यानंतर काही लोक ग्राफिक्स आणि मीडिया, म्हणजे कोणाला असं गेम्स बनवायचे असतील किंवा सिम्पल व्हिडिओ बनवायचे असतील, वॉकथ्रू बनवायचे असतील, त्यासाठी ते ग्राफिक्स आणि मीडिया ऑथरिंगचे सॉफ्टवेअर वापरतात. बरोबर. जसं मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिशर नावाचं एक सॉफ्टवेअर येतं. राईट. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत. मग हे तुम्हाला माहिती पाहिजेत. ह्याच्याबद्दल कोणाला काही क्वेश्चन आहे का? आता आपण जरा इंटरेस्टिंग गोष्ट बघूया की जर का तुम्ही प्रोग्रॅमिंग शिकणार आहात, ओके, आणि प्रोग्रॅमिंग शिकून झाल्यावर सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये तुम्हाला काय संधी आहेत फ्युचरमध्ये, त्या आपण थोड्याशा बघूया. तर तुम्ही प्रोग्रॅमिंग शिकल्यानंतर काय करू शकता. कदाचित खूप लहान मुलांना हे थोडंसं बोर होईल. ओके. तुम्ही फक्त एवढंच फोकस करा की तुम्हाला प्रोग्रॅमिंग शिकायचं आहे आज ना उद्याला. ओके. जे थोडे मोठे आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की तुम्ही जेव्हा प्रोग्रॅमिंग शिकता किंवा तुम्ही कम्प्युटर सायन्स, संगणकाचं विज्ञान, कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये जेव्हा तुम्ही एखादी पदवी मिळवता किंवा त्याचा अभ्यास करता, किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या एरियात जेव्हा तुम्ही एखादं शिक्षण घेता, तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन करिअरमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता. राईट. मग सॉफ्टवेअर इंजिनियरचे पण काही प्रकार आहेत, जसं की फ्रंट एंड डेव्हलपर, फ्रंट एंड इंजिनियर किंवा बॅक एंड इंजिनियर किंवा UI UX डिझायनर किंवा ॲनालिटिक्स प्रोफेशनल किंवा मशीन लर्निंग इंजिनियर. तर फ्रंट एंड इंजिनियर कोण आहे? फ्रंट एंड काय आहे? फ्रंट एंड जे आपण सॉफ्टवेअर वापरतो त्या सॉफ्टवेअर वापरताना आपल्याला समोर जे दिसतं ते फ्रंट एंड, म्हणजे कोणती बटणं दिसतात, ते क्लिक केल्यावर काय व्हायला पाहिजे, ह्याचं काम जो करतो ते फ्रंट एंड इंजिनियर.
बॅकएंड इंजिनियर म्हणजे कोण, की जे बॅकएंडला जो इंटरफेस असतो, म्हणजे फ्रंट एंडला कोणीतरी काहीतरी क्लिक केल्यावर बॅकएंडला आपल्याला एखादं प्रोसेस चालू झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का एखादी गोष्ट ऑर्डर केलीत इंटरनेटवरून, तर त्या बटनाला क्लिक केल्यावर त्याची ऑर्डर त्याच्या दुकानात जाणार आणि दुकानातला माणूस तुमच्या पत्त्यावर ती वस्तू पाठवणार. हे कोणाचं काम झालं, फ्रंट एंड आणि बॅक एंड दोघांचं, बरोबर. नंतर क्वालिटी इंजिनियर असतो. क्वालिटी इंजिनियर काय काम करतो, जे बाकीचे डेव्हलपर लोक किंवा डेटा इंजिनियर वगैरे जे काम करतात ते बरोबर करतात का नाही, त्याच्यात काही चुका, तर म्हणजे चुका काढण्याचं काम, बरोबर, ते काम क्वालिटी इंजिनियर करतो. दे अश्युअर द क्वालिटी अश्युरन्स. त्यानंतर नेटवर्क इंजिनियर काय काम करतो, जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये खूप सारे कम्प्युटर असतात तेव्हा कोणता कम्प्युटर कोणाशी कसा कनेक्ट झाला पाहिजे, त्यांची कनेक्टिव्हिटी काय पाहिजे, कधी डिस्कनेक्ट झाला पाहिजे, हे सगळं काम जो करतो तो नेटवर्क इंजिनियर, राईट. डेटा इंजिनियर म्हणजे तुमच्या पूर्ण एंटरप्राईजचा डेटाच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्या कशा हँडल झाल्या पाहिजेत, ह्यांचे जे सॉल्युशन्स देतात ते डेटा इंजिनियर झाले. ओके. त्यानंतर काही आहेत जसं डेव्हऑप्स इंजिनियर, सिक्युरिटी इंजिनियर. डेव्हऑप्स इंजिनियर हे डेव्हलपर आणि QAच्या लोकांना बाकीचे ऑपरेशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांना उपलब्ध करून देणं, जसं क्लाउड वगैरे, तर ते काम डेव्हऑप्स इंजिनियर करतात. सिक्युरिटी इंजिनियर म्हणजे जसं आपल्याकडे बिल्डिंगच्या बाहेर एक सिक्युरिटी असतो जो काम करतो की कोणीतरी चुकीचं आत नाही ना येणार आणि आपलं काही घेऊन नाही ना जाणार, तसं आपल्या कंपनीमध्ये सुद्धा डेटा असतो जो कोणी चोरी करू शकतो. मग त्याचं चौकीदाराचं काम, त्याचं जे सिक्युरिटीचं काम असतं तो सिक्युरिटी इंजिनियर करतो. पण आत्तापर्यंत जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे का, आणि ऑफकोर्स लहान मुलांना नसतील, नाही, ठीक आहे. सॉफ्टवेअर आर्किटेक्ट हा असा व्यक्ती असतो जो पूर्ण एंटरप्राईजचे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट्स समजून घेतो आणि त्या पद्धतीने त्यांना सॉल्युशन्स देतो. ओके. म्हणजे त्याला सगळ्यांचं थोडं यायला पाहिजे. ऑल राईट. आता मी जे सांगतोय ते सगळ्यांसाठी सांगतोय. ओके. आता लहान मुलांनी सुद्धा परत अटेन्शन द्या. हे जेवढे आपण करिअर बघितले, जर का तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायचं ठरवलं तर ते ह्याच्याचपैकी कुठेतरी असेल किंवा ह्याच्या थोडंफार जवळ असेल, याच्या बाहेरचं अजिबात नसणार. आणि आत्तापासून जर का तुम्हाला वाटेल अरे मी जर का 10 वर्षांनी 15 वर्षांनी या करिअरमध्ये जाणार आहे तर आत्तापासून मी त्याची तयारी कशी करू, कुठे ना कुठे जसं मी म्हटलं की 5 वर्षापासून प्रोग्रॅमिंग शिकतात, राईट. मग तुम्ही म्हणाल की मी आत्तापासून काय तयारी करू शकतो, तर मी तुम्हाला म्हणेल की ह्या सगळ्यांचं एक कॉमन जे आहे ते म्हणजे प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग. तर तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही कोडिंग शिकायला सुरू करा. आता आज आपण कोडिंग शिकण्याचा एक प्रयत्न करणार आहोत, तो तर आपण बघूया कसा करतो. पण लॉंग स्टोरी शॉर्ट, यू शुड लर्न कोडिंग, यू शुड लर्न कम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स. कम्प्युटर सायन्सचे बेसिक्स आणि फंडामेंटल्स जे आहेत ते आपण जर का लवकर सुरू केले तर आपल्याला पुढे त्याच्याविषयी जास्ती सखोल अभ्यास करायला इझी जातं. ओके. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? काही क्वेश्चन आहे कोणाला? जर का आपण स्वतःला विचारलं किंवा एक्सपर्टला विचारलं की मग प्रोसेस काय आहे, की कम्प्युटरचा मला जर का एक्सपर्ट व्हायचं असेल तर मी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कम्प्युटरचा युजर बना. काय बना? कम्प्युटरचा युजर. तुम्ही कम्प्युटर वापरायला शिका. तुम्हाला कम्प्युटर मिळाला किंवा फोन मिळाला तो वापरायला लागा आणि जास्ती विचार नका करू की आता मी हे बिघडवून तर नाही ना ठेवणार किंवा ह्याच्यावर मी काही चुकीचं केलं तर काय होईल. एवढंही जरा सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ज्या कम्प्युटरवर काही महत्त्वाचं नाही आहे असा कम्प्युटर वापरायला लागायचा आणि इथे तिथे क्लिक करून बघायचं की इथे क्लिक केल्यावर काय होतं. फक्त दुसऱ्यांच्या फाईल डिलीट करायच्या नाहीत, महत्त्वाच्या फाईल डिलीट करायच्या नाहीत. म्हणजे जेव्हा तुम्ही चांगले युजर बनता त्याच्यानंतर तुम्ही काय बनायला पाहिजे की दुसऱ्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर जे आहेत ते आपण वापरायचे आणि त्यातल्या चुका काढायच्या की हे जर का असं असतं तर अजून चांगलं झालं असतं, किंवा ह्या सॉफ्टवेअरमध्ये वापरताना मला ही चूक आढळली, कम्प्युटर आपण म्हणतोय तसं करत नाही आहे. म्हणजे कोणत्याही कम्प्युटर सायन्सच्या कोणत्याही फील्डमध्ये जर मास्टर व्हायचं असेल तर पहिल्यांदा युजर बना, मग चांगले युजर बनलात की मग चांगला टेस्टर बना, त्यानंतर बिकम एन इंजिनियर. म्हणजे काय की चांगला डेव्हलपर, चांगला प्रोग्रॅमर किंवा चांगलं त्याचा क्रिएटर बना. जे दुसऱ्याने बनवलं तसं स्वतःहून बनवायचा ट्राय करा किंवा त्याचा एक हिस्सा स्वतःहून बनवायचा ट्राय करा. ओके. आणि ते झालं की बिकम एन आर्किटेक्ट. बिकम एन आर्किटेक्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट पूर्ण शून्यातून निर्माण करा. एखादं सॉफ्टवेअर, एखादं कोड लिहून एखादं सॉफ्टवेअर तुम्ही पूर्ण शून्यातनं पूर्ण करायचा प्रयत्न करा. ओके. तर हे लक्षात ठेवा. आज ना उद्या
तुमच्या डेफिनेटली हे कामाला येईल. आता आपण हे सुद्धा थोडंसं डिस्कस केलं की प्रोग्रॅमिंग काय आहे. प्रोग्रॅमिंग काय आहे, कम्प्युटरला आपण आपल्या हव्या तशा स्टेप्स सांगणं, एखादी गोष्ट करून घ्यायला आणि नेमक्या स्टेप्स सांगणं, म्हणजे कम्प्युटर चूक करणार नाही, त्याला प्रोग्रॅमिंग म्हणतात. बरोबर. त्यानंतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे कम्प्युटरला समजावण्याची, प्रोग्रॅम लिहिण्याची जी भाषा असते त्याला काय म्हणतात, कम्प्युटर लँग्वेज म्हणतात. हे पण आपण बघितलं, राईट. आपण हे सुद्धा बघितलं की मी एकच प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकली पाहिजे का. आता समजा आपल्याकडे एक जर का सुतार आला काम करायला कोणीतरी, बरोबर, आणि त्या सुताराला मी सांगितलं की सुतारा मला हे टेबल करून दे, हे असं असं टेबल मला ह्या रूममध्ये पाहिजे, आणि सुतार म्हणाला की मी जर का अमक्याच कंपनीचा हातोडा जर का माझ्याकडे असेल तरच मी काम करू शकतो, नाहीतर मी काम करू शकत. तर अशा सुताराला तुम्ही काय म्हणाल, इनएफिशियंट म्हणाल, राईट. हा सुतार आपला काही कामाचा नाही. खरा सुतार कोण आहे, जो जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये काम करेल. म्हणून आता तुम्ही सांगा की तुम्ही एकच प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकली पाहिजे का, नाही. जी अवेलेबल आहे, जी सोपी आहे ती तुम्ही शिकायला हरकत नाही. प्रोग्रॅमिंग शिकण्याचा एक मेन पर्पज आहे. बरोबर. आता प्रोग्रॅमिंग आता जी आपण प्रकारची प्रोग्रॅमिंग शिकणार आहे ही मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, जी जगभरातली 1 नंबरची युनिव्हर्सिटी ओळखली जाते कम्प्युटर सायन्ससाठी, त्यांनी प्रोग्रॅमिंग इझिली शिकता यावं म्हणून बनवलेली टूल आहे, जी फ्रीली अवेलेबल आहे. मी नंतर ती आपल्या लॅब्समध्ये कशी इन्स्टॉल करायची, मुलांना त्याचे एक्सरसाइज कसे द्यायचे, ह्याचं व्यवस्थित कंटेंट अवेलेबल करून देईन. पण आत्ता आपण एकदम फ्री माइंडने, एकदम रिलॅक्स माइंडने कम्प्युटरचं प्रोग्रॅमिंग शिकूया. तर MITने ही टूल का बनवली, हे ॲप का बनवलं, की ज्यांना लगेच प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यामध्ये, म्हणजे हे शिकण्यासाठी त्यांना कमीत कमी 5 वर्ष वय हवं आहे. प्रोग्रॅमिंग कसं शिकलं जातं, तर जेव्हा तुम्ही हे स्क्रॅच नावाचं ॲप्लिकेशन ओपन करता, जे तुमच्यासाठी फ्रीली अवेलेबल आहे, तेव्हा तुम्हाला काही कॅरेक्टर दिसतात, अशी स्क्रीन दिसते जिकडे तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. हे सगळं नवीन आहे, पण आपण हळूहळू बघूया, ठीक आहे. आपण मगाशी एक रोबोटची एक्सरसाइज बघितली होती, इथे तेच आहे. इथे आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स ॲड करू शकतो. आत्ता आपण एक कॅरेक्टर ॲड केलेला आहे मांजराचा, ओके. आणि हे मांजरा, आपण या मांजराला काहीतरी नाव देऊया. काय नाव द्यायचं, टॉम. टॉम, परफेक्ट. तर हा जो टॉम आहे, हा जसं आपण सांगू तसं, जसं आपण त्याला इन्स्ट्रक्शन देऊ तसं काम करणार आहे टॉम, ओके. तर आपण आता टॉमला सांगूया. आता टॉमचं आता जे बॅकग्राऊंड आहे हे झालं कॅरेक्टर, हे हा आपला टॉम आहे, आणि त्याचं बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड अगदीच पांढरं आहे, नाही त्याचे काहीच नाही. मग आपण त्याला पहिलं बॅकग्राऊंड पण देऊया. मग बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर आपल्याला इथे हे जे बटन आहे, ह्या बटनाला जर का क्लिक केलं तर आपल्याला बॅकग्राऊंडची लिस्ट येते. मग आपण त्याला कोणतं बॅकग्राऊंड देऊया, निसर्गाचं देऊया, हे देऊया, हे पार्कचं त्याला बॅकग्राऊंड दिलं, बरोबर. आता हा टॉम आहे, ह्याला आपण असं बोटाने इकडे तिकडे फिरवू शकतो, की जेव्हा मी म्हणेन की काहीतरी कर, तेव्हा तू कुठे उभा असला पाहिजेस, त्याचं स्टार्टिंग पोझिशन आपण त्याला देऊ शकतो, बरोबर. आता आपण त्याला काय सांगणार, आपण त्याला आता स्टेप्स सांगणार की काहीतरी करण्यासाठी ह्या स्टेप्स फॉलो कर, आणि मग आपण त्याला कर म्हटलं की मग तो त्या करायला सुरुवात करणार, बरोबर. मग आपण त्याला पहिल्यांदा नुसत्या वॉकिंगच्या स्टेप्स देऊया किंवा नुसतं पुढे जा, बरोबर. आता आपण त्याला स्टेप्स दिल्या समजा वॉकिंगच्या, पण आता त्या सुरू कर त्याला कसं सांगणार, हाऊ डू वी टेल टू स्टार्ट द प्रोग्रॅम. आपण त्याला प्रोग्रॅम स्टार्ट कर, प्रोग्रॅम रन कर, हे कसं सांगणार. मला सांगा, ट्रेन तुम्ही सगळ्यांनी ट्रेन कधीतरी बघितली असेल, बसला असेल तर ट्रेन स्टेशनला थांबली असते, पण ट्रेन कधी निघते, हां, पण ट्रेन कधी निघते, जेव्हा कोणीतरी काहीतरी करतं तेव्हा ट्रेन निघते, राईट. कोणीतरी एक प्रकारचा झेंडा दाखवतं ट्रेनला, बरोबर. कोणत्या रंगाचा झेंडा दाखवतो रे, लाल झेंड्याला ट्रेन थांबते, हिरवा ग्रीन, बरोबर. मग इथे तोच झेंडा आहे बघा, इकडे हिरव्या रंगाचा झेंडा, तो आपण चालू केला म्हणजे आपला कोड चालू होणार, ओके. आता जर का मी हिरव्या झेंड्याचं बटन दाबलं तर टॉम काहीच करणार नाही, कारण आपण त्याला काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत का. मग इन्स्ट्रक्शन देण्यासाठी इकडे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, ठोकळे आहेत, आणि ठोकळ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपल्याला माहिती आहे, काय म्हणतात रे, ब्लॉक्स, बरोबर. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत, बरोबर.
आपण ह्याला ठोकळेच म्हणूया, चालेल का? आपण इतकं जर मराठी बोलतोय तर मग ह्याला ठोकळेच म्हणूया. ओके, पण तुम्ही माणसं आहात हे विसरू नका, नाही तर तुम्ही स्वतःला ठोकळा समजाल. ओके, तर आता आपण हे जे या प्रकारचे ठोकळे इकडे बघतोय ह्यांना म्हणतात मुवमेंट ब्लॉक्स किंवा म्हणजे एखाद्या कॅरेक्टरला हलवणारे, एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे नेणारे ठोकळे. ओके, मग आता आपण त्याला काय करायचं, त्याला एक स्टेप पुढे न्यायचं, त्याला बघूया. मग मी आता हा जो राईटला जो ब्लॉक आहे हा मी इथे आणून टाकला आणि आता मी प्रोग्राम रन केला. गेला का तो पुढे? नाही गेला. बरोबर, कारण आपण एक महत्त्वाची स्टेप विसरतोय. कोणताही प्रोग्रॅम लक्षात ठेवा, तुम्ही आज 5 वर्षाचे असतानापासून प्रोग्रॅमिंग करा की 50 वर्षाचे झाल्यावर प्रोग्रॅमिंग करा, प्रोग्रॅमिंगमध्ये प्रोग्रॅम चालू झाला पाहिजे आणि संपला पाहिजे. ओके, प्रोग्रॅम मस्ट हॅव अ स्टार्ट, म्हणजे प्रोग्रॅमला एक सुरुवात पाहिजे आणि प्रोग्रॅमला एक शेवट पाहिजे. बरोबर, मग सुरुवात दाखवण्यासाठी काय करायचं, ह्या ब्लॉक्समध्ये यायचं. हे जे इकडे ठोकळे आहेत ना, ह्यांना काय म्हणतात, ह्यांना कंट्रोल ब्लॉक्स म्हणतात किंवा कंट्रोल करायचे ठोकळे. मग तिकडून आपण एक हा ब्लॉक घेतला हिरवावाला, म्हणजे काय की जेव्हा आमचा युजर हिरवा झेंडा दाखवेल तेव्हा तू काय करायला सुरुवात कर. समजलं? इझी आहे. आता जसं मी म्हटलं, जसं सुरुवात दाखवायला पाहिजे तसं शेवट दाखवायला पाहिजे. जर सुरुवात ग्रीन कलरने आहे तर शेवट कोणत्या कलरने येणार? मग तुम्ही गेस करा, मी तर शिकवलं नाही तुम्हाला, तुम्ही गेस करा रेड कलरचा ब्लॉक कुठे असेल? सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी, बरोबर. मग आपण आता इथनं हा ब्लॉक घेणार. ओके, आता आपण रन करायचं ह्याला. आहे सगळ्यांचं लक्ष? झालं रन? काय होतं, मी जसं जसं ते हिरव्या झेंड्याला दाबतोय तसं तसं तिथे रन होतं. बघा, मी एकदा दाबलं की तिथे रन होणार आणि मग तो थांबणार. बरोबर. आता आपण त्याला काय, आपल्या आत्ताचे इन्स्ट्रक्शन काय सांगतात, फक्त एक स्टेप पुढे जा असं सांगतात. मग आपण त्याला थोडासा कॉम्प्लेक्स प्रोग्राम देऊया अजून. कोण येईल रे पुढे? तू येशील? ये. बरं, तू केलास नंतर कोणाला यायचं आहे? तुला यायचं आहे? ये. टाळ्या वाजवा आपल्या मित्रासाठी. गुड जॉब. इकडे म्हणजे सगळ्यांना दिसेल. आता तू काय करणार आहेस, मी हा सगळा प्रोग्राम डिलीट करतोय. ओके, तुला हवं ते कर. मांजराला 4 कोणत्या तरी स्टेप्स दे. पुढे जायचं, मागे यायचं, वरती जायचं, खालती जायचं, अशा. मी हे पकडतो, तू हे कर. ठीक आहे? हा मुवमेंट ब्लॉक्स ब्लूमध्ये आहे बघ. हां, ब्लूमध्ये बघ आले मुवमेंट ब्लॉक्स. आता तुला हव्या त्या मुवमेंट्स, 4 मुवमेंट्स दे कोणत्याही. बघा, कोणती मुवमेंट गेली, खाली घे त्याला, असं बोटाने खेच खाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काय करशील, कोणतेही घे 4. आता हे त्याला कनेक्ट कर बरं. व्हेरी नाईस. करता आलं तुला? अजून 2 मुवमेंट्स घ्यायच्यात तुला. व्हेरी गुड. आता फक्त ह्याला काय करायचं तुला, स्टार्ट आणि आता जर तू रन केलं तर चालेल का? रन कर बरं. रन प्रोग्राम रन करायला हिरवा झेंडा दाखव तुझ्या गाडीला. काही केलं का त्याने? काही नाही केलं ना. मग त्याला रन करायला काय करावं लागेल, स्टार्ट आणि एंड द्यावं लागेल. बरोबर, दे बरं स्टार्ट आणि एंड. स्टार्ट तुला येल्लो ब्लॉक्समध्ये मिळेल. व्हेरी नाईस. स्टार्ट सुरुवात आहे. व्हेरी गुड. आणि शाबास. आता हे ना आपण प्रेझेंटेशन मोडमध्ये टाकूया. आता रन कर बरं. बघितलं काय केलं? टाळ्या वाजवा तुमच्या मित्रासाठी. बरं, गुड जॉब, गुड जॉब. आता आपण हे शिकलो. बरं, आता आपण अजून एक छोटंसं शिकूया. ठीक आहे? असं बघूया की हे जे मांजर आहे, टॉम कॅट जो आहे, हा आपल्या बेडरूममध्ये आहे. बरोबर, आणि हा आता झोपला आहे आणि आता सकाळी 5:30 वाजले. टॉम किती वाजता उठतो तुमच्यासारखा? सकाळी 5:30ला उठून काय करतो, लगेच तयारी करतो आणि पुढच्या कामांना जातो. बरोबर. मग आता आपण टॉमला त्याच्या बेडवरनं उठवूया. कोण येईल रे पुढे यावेळेला? आता हा मी आत्ताचा सगळा प्रोग्राम डिलीट केला. आता तुला काय करायचं आहे, टॉमला खाली उतरवायचं आहे. खाली उतरव बरं टॉमला. मी तुला काय करतो, फक्त स्टार्टचा आणि एंडचा ब्लॉक ॲड करून देतो. आता तू कर.
ह्या ब्लू ब्लॉक्समध्ये मुवमेंट्स आहेत. आता तुला टॉमला खाली उतरवायचं आहे. खाली उतरवायला टॉमला काय करावं लागेल रे? मदत करा आपल्या मित्राला. पहिल्यांदा त्याला थोडासा राईटला न्यावं लागेल आणि मग डाऊनला न्यावं लागेल, बरोबर? मग राईटचा ॲरो घे बरं. व्हेरी गुड. आता त्याला किती स्टेप्स राईट न्यावं लागेल? आता तो एक स्टेप राईट जाईल, बरोबर? बोट लाव इकडे, असं इकडे बोट लाव आणि त्याला 2 स्टेप्स दे. बघ इकडे, इकडे बघ 2 स्टेप्स दे त्याला. 2, एकाऐवजी 2 स्टेप. गुड जॉब. आणि आता राईटला किती बघ, 2 स्टेप गेल्यावर किती जातो तो? अजून स्टेप द्यायचा का त्याला? तो अजून पलंगावरच आहे त्याच्या 2 स्टेपने पण. त्याला 4 स्टेप दे 2च्या ऐवजी. व्हेरी नाईस. आता बघ 4 स्टेपने किती पुढे जातो तो ते बघ. म्हणजे रन करून बघ इकडे असं. या इथे ग्रीन झेंडाला गेला पूर्ण खालती. अजून एक स्टेप दे म्हणजे अजून पूर्ण पलंगाच्या बाहेर येईल, नाहीतर पाय अडकेल त्याचा. व्हेरी नाईस. 5 दिले. आता त्याला डाऊन घ्यायचं आहे, बरोबर? डाऊन घे. डाऊन कुठनं घेशील सांग बरं. आता नाही मी मदत करणार तुला. व्हेरी नाईस. घे. गुड जॉब. डाऊन पण एक स्टेपने बघ काम होतं का तुझं? होतं? त्याला डाऊन घेतला. ठीक आहे. आता आपण हे रन करूया. बघा तुमच्या मित्राने काय केलं. आला? गुड जॉब. टाळ्या वाजवा आपल्या मित्रासाठी. आता कोणाला यायचं आहे? ये, तू ये, मग तुला घेतो. ठीक आहे, ये. आता त्याला दरवाजापर्यंत न्यायचं आहे. ओके. आता तो ऑलरेडी इथपर्यंत गेलेला आहे. आता आपण त्याला काय करणार? दरवाजापर्यंत नेणार. बघा आता तो इथपर्यंत येतो, मग त्याला थोडंसं पुढे न्यायचं आणि मग वरती न्यायचं. ओके, करशील तू? एक स्टेप न्यायचा का 2 स्टेप न्यायचा? मला वाटतं 2 स्टेप घेऊन जा. ठीक आहे, 2 स्टेपने. गुड जॉब. आणि आता हां, आधीपासूनच फास्ट येतो. ठीक आहे, 2 स्टेपने. आणि आता त्याला थोडंसं वरतीने, बरोबर? आणि आता हे एंडचं असं, हे एंडचं नीट कनेक्ट कर ब्लॉक याला, बरोबर? कर आता रन. नाही, थोडासा पुढे जाऊन अजून थोडंसं अप न्यायचं त्याला. ही जी 2 जे पाऊल आहे ना, हे 2चं, ह्याला 2च्या ऐवजी काय करशील बघ, 3 करून बघ, चालतं का नीट? आणि हे जे 1 आहे, ह्याला 1च्या ऐवजी ह्याला पण 3 करून बघ. आता आपण परत रन करूया. हां, तर जास्तीच वरती गेलं, ह्याला आपण 2 ठेवूया. ठीक आहे, गुड जॉब. ये. आता कोण येणार आहे? ये. काय वाजवा अजून, तुला पण घेतो. ये. आता तो दरवाजामध्ये जेव्हा जाईल तेव्हा दरवाजानंतर तो दुसरीकडे जाईल, बरोबर? म्हणजे त्याला आपल्याला हाईड करावं लागेल. मग मी हाईडचा ब्लॉक तुला बघ, तुला कळतोय का कोणता? बघ, हा हाईडचा ब्लॉक आहे आणि हा शोचा ब्लॉक आहे. ओके, हाईड अँड शो. मग आपल्याला काय पाहिजे? दरवाजापर्यंत गेला की तो हाईड व्हायला पाहिजे. बघ तुला जमतंय का? मी काही नाही सांगणार तुला. गुड. गुड जॉब. टाळ्या वाजवा आपल्या मित्रासाठी. गुड जॉब. बस 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 बेटा बस. आता आपण काय केलं? आतापर्यंत काय शिकलो आपण? प्रोग्रॅमिंग, बरोबर? म्हणजे ॲक्च्युली तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये काम करायला जाल, किंवा आता मी पण थोडी काही वर्ष प्रोग्रॅमिंगचं काम केलं, तेव्हा आम्ही काही असं काम नाही केलं की टॉमला उठवा आणि शाळेत पाठवा म्हणून. पण शिकण्यासाठी म्हणून हे खूप योग्य आहे. ओके, आणि हे ज्याला हळूहळू शिकता येतं, मग तो ह्याच्यापेक्षा थोडं डिफिकल्ट करू शकतो आणि पुढे पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, आता आपण काय करूया? मग पुढे जायचं कोणत्या हे असतात सांग बरं मला. हां, घे त्याला, घे खालती, घे. असं बोटाने खाली नाही. मी टॅप पकडला आहे बेटा, तू फक्त बोटाने असं खालतीवरती कर. बरोबर. पण आता तुला स्टार्ट आणि एंड पण टाकावं लागेल, राईट? टाक बरं, इथून स्टार्ट टाकायचं. टाक हिरवा झेंडा, घे खालती, घे, कर कनेक्ट त्याला. व्हेरी गुड. घे तिकडे, ये. हां, ये कर खालती, कर. व्हेरी नाईस. आता आता कर बरं रन. काय होतंय? बस बघ, रन करायला हा हिरवा झेंडा बघ. बस एकच स्टेप पुढे गेली, बरोबर? मग तुला किती स्टेप पुढे जायला पाहिजे? 4 स्टेप, 3 स्टेप. बघ, ट्राय कर बरं, किती स्टेप पुढे करणार तू? असं इथे ते सिलेक्ट करायचं आणि 2, 22 स्टेप. बस निघून जाईल टॉमला न घेता. 4 कर, बॅक स्पेस कर. तिकडे डिलीट आहे बघ, इकडे हे डिलीट आहे.
व्हेरी गुड. 4 करा. 24 झाले ना, 2दा डिलीट करा आणि 4 करा. अरे काय झालं थांबा. हां आता 4 कर. झालं. आता कर बरं रन. रन कर इकडे. व्हेरी नाईस, गुड जॉब. काय वाजव आपल्या मित्रासाठी. ये बेटा तू ये सावकाश. आता जेव्हा बस त्याच्याजवळ येईल ओके तेव्हा तो थांबेल आणि बसमध्ये बसेल बरोबर. मग आपण काय करू, टॉमला आपण हाईड करूया. ठीक आहे. हाईड करायचा कोणता ब्लॉक आहे सांग मला. ह्याच्यामध्ये असतो तो हाईड करायचा कोणता ब्लॉक आहे. हा बरोबर बरोबर. आता त्याला स्टार्ट आणि एंड टाक फक्त. या येल्लोमधनं स्टार्ट घे आणि रेड त्याच्यातनं रेड घे. हां आता एकदा रन करूया. रन करूया. बरोबर झाला हाईड. पण तो लगेच हाईड झाला. तो आता आपण फिक्स करूया. बस इकडे. आता कोणाला ट्राय करायचं आहे. तू येऊन गेलं तुमच्यापैकी कोणी नाही ना. मग इकडे येतो मी. मग परत तिकडे येतो. ठीक आहे. थांबा तुम्ही उठू नका. आपल्याला काय वायफाय आहे नाही का. आता बघा आता होत आहे काय प्रॉब्लेम काय बघा. टी व्हीवर पण दिसेल तुम्हाला. जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो तेव्हा मांजर लगेच अदृश्य होऊन जाते. आपला टॉम लगेच डिसअपिअर होतोय. आपल्याला ते नाही पाहिजे. वी वॉन्ट टू वेट फॉर सम टाईम अँड देन वी वॉन्ट इट टू हाईड. बरोबर. आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे. ओके. मग वेट कसा टाकणार मी तुम्हाला ब्लॉक दाखवतो. तुम्ही टाकून घ्या. बघा हा इकडे जो पहिला घड्याळाचा ब्लॉक दिसतोय हा आहे वेट. ओके. मग मांजराला हाईड होण्याआधी लपण्याआधी वेटचा ब्लॉक ॲड करा. कसा करणार तू कर बाळा. हां हे काय इकडे तुझ्या इकडे घे आणि कर. बरोबर त्या डिसअपिअर होणारी टाक बरं टाक. आता कर. आता थांबा प्रेझेंट. आता कर रन. गुड. बघितलं आता बरोबर आहे. मांजर थोडा वेळ थांबतं आणि मग आतमध्ये हाईड होतं. काय वाजव आपण आपल्या मित्रासाठी. ठीक आहे. आता ह्याला बसल्यानंतर मग बस तिकडेच थांबली पाहिजे का कुठे गेली पाहिजे. पुढे स्कूलमध्ये गेली पाहिजे. बरोबर. मग ते तू कर बरं आता. बरं. आता तुला काय करायचं आहे हे वाला कॅरेक्टर बसच्या कॅरेक्टरला इकडे थोडासा वेट कर. टॉम बसेपर्यंत वेट ॲड कर आणि मग त्याला अजून पुढे पाठव. बरोबर केलंस तू. वेटचं ॲड कर आधी. वेटचं ॲड कर आणि वेट किती 10 असू दे. 10 असू दे काही हरकत नाही. आणि मग परत पुढे जायच्या स्टेप्स ॲड कर. मग त्याला पुढे जाऊ दे गाडीला. हे बघ पुढे जायचं हरकत नाही. पुढे जायच्या स्टेप्स ब्लूमध्ये तुला मिळतील मुवमेंट ब्लॉक्समध्ये. मग पुढे जायच्या स्टेप्स या टायमर नंतर ॲड कर. वेट नंतर. ओके. कोणत्या साईडला तुला बस न्यायची आहे. राईट साईडला ना. मग राईट साईडचा ब्लॉक घे बरं. गुड जॉब. आणि तो ह्याला पुढे कनेक्ट कर. व्हेरी नाईस. आणि मग स्टॉप त्याला कनेक्ट कर. आता हे एकच पुढे जाईल ना. 1च्या ऐवजी 4 कर फक्त. 4 हां बरोबर. आता कर बरं रन. बघूया आता काय होतं. पहिल्यापासून बस आली. टॉम बसला आणि बस निघाली. बरोबर. आणि मग बसला पण आपण हाईड करूया. ठीक आहे. आता मी तिकडे जा. अजून कोणाला करायचं आहे ट्राय. इकडे आहे कोणी तिकडे करायचं आहे. ठीक आहे. तिकडे येऊया आता एक एक करून. येतो तिकडे पण येतो. येस. आता तुला काय करायचं आहे. तुला ही बस अजून थोडी 4 स्टेपच्या ऐवजी 8 थोडी 6 स्टेप पुढे कर आणि मग तिला हाईड करून टाक. हां हाईडचा ब्लॉक तुला या पर्पलमध्ये दिसेल. बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. ठीक आहे. आता हे प्रेझेंटेशन मोडमध्ये जाऊया आणि रन करूया. रन कर. बघा स्क्रीनवर सगळ्यांनी काय होतं आहे. मांजर बसलं आणि बस पुढे गेली. ठीक आहे. थोडीशी बस अजून पुढे जाऊन आपण हाईड करूया. ठीक आहे. आता त्याने 8 स्टेप्स पुढे. कोणाला अजून करायचं आहे इकडे. तुला करायचं होतं. ठीक आहे. तुझं झालं ना. आपण तुझ्याकडे परत येऊया. ओके. आता हे ना बस लगेच हाईड होते. आपण 6च्या ऐवजी त्याला 12 स्टेप्स पुढे जाऊ देऊया. ठीक आहे. बघ बरं तुला करता येतं का. इथे त्याचं हे जे 6 आहे ना ह्याच्याऐवजी आता 12 हवं आहे आपल्याला. झालं 12. बघू आता रन कर. रन ग्रीन फ्लॅगने रन कर. बघा स्क्रीनवर बरोबर आहे का. अच्छा 12 थोडे जास्ती होतात. बरोबर. म्हणजे बस या बाजूने परत येताना दिसतंय. कोण फिक्स करेल हे. कोणाला. तुला फिक्स करायचं आहे. थांब मी आलो तुझ्याकडे. तू नको मी चालू तुझ्याकडे. हां
12ने काय होतं बघ, सध्याचा प्रॉब्लेम आत्ताच्या प्रोग्राममध्ये बग आहे, प्रॉब्लेम आहे बघ. बस पुढे जाते, टॉम बसतो आणि बस तिकडून परत येते, म्हणजे 12 स्टेप्स बससाठी जास्ती होतात. मग काय करशील तू, 10 स्टेप्स कर. गुड, व्हेरी नाईस. कर आता रन, कर नाही हे रन. शाबास, गुड जॉब सगळ्यांसाठी, गुड जॉब, गुड जॉब. बरोबर, येस. आता नंतर काय होतं, नंतर कुठे जातो तो, शाळेत जातो. बरोबर, आता शाळेचं आपण बॅकग्राऊंड ॲड करूया. कोणाला करायचं आहे आता नवीन बॅकग्राऊंड कसं ॲड करायचं, इथे ॲड करायचं आहे बघ हे. आता शाळेत आलं बघ, शाळेचं बॅकग्राऊंड आहे का, बाकी लोक स्क्रीनवर बघू शकतात. ओके, तो काय करतोय बरं, हे बघ, हे ना बॅकग्राऊंड चूज करायचं आहे, ह्याच्यात शाळेचं बॅकग्राऊंड कर. हे आहे का, ही लायब्ररी वाटते ना, ही शाळा वाटते बघ. बरं, क्लासरूम, हां कर बरं त्याला. बरोबर आलं. आता शाळेत फक्त एकच असतो का, तूच असतोस का एकटा शाळेमध्ये, नाही, अजून फ्रेंड्स पण असतात ना. मग अजून 3-4 कॅरेक्टर ॲड कर बरं. ह्या टॉमला आपण ही खुर्ची देऊया. अजून एक कॅरेक्टर ॲड कर बरं. सगळ्यांची शाळा आहे, प्राणी पण असतात. बरोबर, एक माशी पण आली इकडे शाळेमध्ये. ठीक आहे, कुत्र्याला तू घे, माशीला मी घेतो. बसा, या खुर्चीवर बसा. गुड जॉब, टाळ्या वाजवा आपल्या मोठ्या मित्रासाठी, दादासाठी. व्हेरी गुड. तुला काय ॲड करायचं, आता तू टीचरला ॲड कर. ओके, आता दुसऱ्याला देऊया, तुला देऊया. ठीक आहे, तुझ्याकडे पण येतो, थांब. शिकण्यासाठी ठीक आहे. आता नेक्स्ट कॅरेक्टर कोण करणार, आता तुला करायचं आहे, तिकडे पण येतो, तुझ्याकडे पण येतो, थांब. आता तू ह्या कॅरेक्टरला गुड मॉर्निंग सर असं म्हणायला लाव. गुड जॉब, कर आता रन. व्हेरी नाईस. ठीक आहे, आता शेवटच्या कॅरेक्टरला कोण देईल, चालेल. कुठे आता कोणाला पकडू, मागून पहिल्यांदा आलाय कोणातरी, मागे आपण पकडूया कोणातरी. नाही, ते कॅरेक्टर आहे ऑलरेडी. एक मिनिट, ठीक आहे. दुसरं कॅरेक्टर घ्यायचं, हां चालेल, दुसरं घ्या कॅरेक्टर. ठीक आहे, आता आपण काय करूया, आता जर का मी हे रन केलं तर काय होईल बघा, पहिल्यापासून रन केलं तर तो स्कूलला गेला आणि थांबला, बस. पण आपल्याला हे मूवीसारखा बघायचं आहे. पहिल्या सीनमध्ये टॉम उठतो आणि बाहेर जातो, मग लगेच दुसरा सीन चालू होणार. दुसऱ्या सीनमध्ये तो स्कूल बसमध्ये बसतो, मग पुढे स्कूल बस जाते, मग तिसऱ्या सीनमध्ये टीचर येतात आणि स्टुडंट बाकीचे आलेले असतात, मग ते एकमेकांना गुड मॉर्निंग करतात. आपल्याला असं मूवी, आपण पिक्चर बघतो जेव्हा, तेव्हा आपण असं करतो का की आता एक सीन झाला, मग ॲरो दाबल्यावर पुढचा सीन, असं नाही ना करत आपण तिन्ही सीन एका मूवीसारखे बघतो ना, ते आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी एक ब्लॉक आहे, त्याचं नाव आहे गो टू पेज. हे जे राईट साईडला जे हे आहेत ना, हे सगळे पेजेस आहेत आपले. बरोबर, आपण पहिला पेज आहोत, पहिल्या पेजच्या स्टेप झाल्या की गो टू पेज 2 असं म्हणणार आपण त्याला. मग आपण आता काय करूया, पेज 1मध्ये येऊया आणि पेज 1मध्ये आपण म्हणतो ना की बास कर आता, म्हणजे स्टॉप कर. स्टॉपच्या ऐवजी आपण त्यांना म्हणणार गो टू पेज 2, राईट. मग आपण पेज 2मध्ये येणार आणि त्याला म्हणणार पेज 2ला स्टॉप नको करूस, गो टू पेज 3. बरोबर, बघूया आता आपण हे चालतंय का, बघूया. चला बघा बरं सगळ्यांनी. बघितलं, गुड जॉब, गुड जॉब. आता आपण मगाशी जे काही डिस्कशन केलं ते आता आपण परत एकदा करूया आणि मग आपण अशीच अजून एक छोटीशी एक्सरसाइज बघूया. ठीक आहे, ठीक आहे. आपण काय बघितलं, प्रोग्रॅमिंग काय आहे. प्रोग्रॅमिंग म्हणजे कम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहून देणं, ज्या कम्प्युटर आपल्या फॉलो करेल. बरोबर, त्याला म्हणतात प्रोग्रॅमिंग. प्रोग्रॅमिंग शिकायला बऱ्याच लँग्वेजेस आहेत, पण आपण सोप्या आधी निवडतो, जेणेकरून आपण नंतर कठीण अजून शिकू शकतो. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काय शिकलो की कम्प्युटर लँग्वेज आपण एकच शिकत नाही, आपण मल्टिपल शिकतो, कारण आपल्याला लिमिटेड नाही राहायचं. ओके.
आणि कम्प्युटर लँग्वेज किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यासाठी योग्य वय काय आहे? 5 वर्षाचे वय असलं तरी चालतं. 5 वर्षाच्या खाली जरा जास्ती स्क्रीन नको म्हणून नाही शिकत, पण कोणी जास्ती उत्साही असेल तर त्याने केलं तरी काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपण शिकलो. आता आपण नवीन प्रोजेक्ट बनवूया. आपण आता रेसिंगचं करूया एक. लेट्स प्ले अ रेस. ओके, आता मी काय करणार आहे, मी नवीन प्रोजेक्ट घेणार आहे. ओके, नवीन प्रोजेक्टमध्ये आपण आता मी हे सगळं डिलीट करतो, म्हणजे एक एक जण एक एक करूया. हां, आता एम्प्टी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता कोणाकोणाला करायचं त्यांनी हात वरत करा, म्हणजे मी एक वे फॉलो करतो. सगळ्यांनाच ऑलमोस्ट करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांकडनं थोडं थोडं करून घेतो. कुठनं? इथनं चालू करू. असं 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 आपण जाऊया. ठीक आहे. ओके, तुला रेसमध्ये काय करायचं आहे? एक कॅरेक्टर कोणतं तरी ॲड कर. काय हरकत नाही, प्लसचं साईन दाब. ठीक आहे. हां, तुला जे कॅरेक्टर पाहिजे ना ते ॲड कर. असं थांब, ह्याला मी डिलीट करतो, म्हणजे तू सगळं करशील. हां, आता कर ॲड कॅरेक्टर, ॲड कर एक. आणि त्याला बरोबर रेसच्या सुरुवातीला आणून ठेव. बरोबर, गुड, थँक्यू. चल आता तू काय कर, दुसरं कॅरेक्टर ॲड कर ह्याच्या बाजूला रेस करायला. हां, प्लस साईन कर, प्लस साईन. दुसरं कॅरेक्टर कोणी पण, असं फक्त माणसाच पाहिजे, फक्त प्राणीच पाहिजे असं नाही. ब्लू ब्लॉक्समध्ये मुवमेंट असते. हां, आणि हां एक मिनिट, आधी स्टार्ट आणि एंड टाकायचं कधी पण. हां, गुड, ठीक आहे. चालेल, एक स्टेप ना. ठीक आहे. चालेल, गुड गुड. हां, काय सगळ्यांचे एकदम मदत. कोणाला करायचं इकडे? तुला काय, तू कर रे. तू या माकडाला प्रोग्रॅमिंग कर, पुढे जायचं. प्रोग्रॅम स्टार्ट झाला की तो काही स्टेप्स पुढे जाईल. बघा, तुझा माकड एकच स्टेप नको पुढे घालू, जरा जास्ती स्टेप पुढे जाऊ दे, नाहीतर ते मागे राहील. ओके, दे आता मागे, ह्याला दे. हां, दे. तू हा जो ना ह्याला तू आता प्रोग्रॅमिंग कर. ह्याला काय कर, स्टेप्स ॲड कर पुढे जायच्या. 50 पडो. मिनटं एक्सटेंड होईल, चालेल ना? 15-20 मिनटं एक्सटेंड झालं तर चालेल ना? नक्की ना? जरा इंटरेस्टिंग आहे, मुलं करतायत तर. काय केलंस बघूया. 99 नको रे. गुड शॉट. आता कोणाला करायचं आहे? कोणाला करायचं आहे ना? तुला करायचं आहे, हे कर. आता तू काय कर माहिती आहे का? असं नको करूया. एकदा आपण रन करून बघूया. हा आधीच थांबला, हा पण थांबला ना. आता आपण काय करायचं, हे कंटिन्यूस झालं पाहिजे ना, म्हणून हा वाला रेडवाला काढून टाकायचा आणि हा वाला टाकायचा. ओके, म्हणजे ते कंटिन्युअस चालू राहतील. ठीक आहे. हां, हे आपण काढून टाकू, असं डिलीट करून टाकू. गुड जॉब. ठीक आहे. कोण आहे नेक्स्ट? तू आहेस. ये, तुला काय करायचं आहे की माकडं लवकर थांबून जाते ना, मग हे काढ आणि हा ब्लॉक टाक बाजूचा, म्हणजे ते त्याच्या बाजूचा. हां हां, टाकून दे. कोण आहे नेक्स्ट इकडे? कोणाला? तुला इथे कोणाला करायचं आहे का? तुझं झालं आहे ना एकदा, मी तुझ्याकडे परत येतो. ठीक आहे. हां, आता हे काय करतं आहे माहिती आहे का? 9 स्टेप झाल्यावर थांबणार ना, तो कंटिन्युअस चालूच राहिला पाहिजे. मग आपण काय करूया, ह्याला काढूया आणि हा वाला रिपीटवाला ब्लॉक टाकूया की इट विल कीप रिपीटिंग, इट विल रन, इट विल कीप रनिंग. ठीक आहे. आता बघूया एकदा. ओके. आता काय प्रॉब्लेम काय आहे? ते चालूच आहे, ते थांबणारच नाही कधी. बरोबर, थांबणारच नाही. बरोबर,
मग त्याला थांबण्यासाठी आपल्याला टायमर ॲड करावा लागेल, राईट? बरोबर. किंवा आपण असं पण करू शकतो की तिकडे एक आपण ऑब्जेक्ट ठेवू, कोणीतरी टाळी द्यायला ठेवू, त्याला टाळी दिली की ते परत येणार. ओके, चालेल का? चालेल चालेल. हां थांब, एक एक करूया, एक एक. इकडे पण येतो. आता काय कर, ह्याच्यासाठी एक कॅरेक्टर ठेव इकडे. छोटं ठेव बेटा काहीतरी. येलो कलरचा माणूस. येलो कलरचा माणूस. गाडी येईल रे बरोबर. बरोबर आहे, बरोबर. त्याला तोंड द्या. त्यांच्या चेहऱ्याला आता अजून एक ठेवूया कोणीतरी. हां हे तू कर, हे तू कर. त्याला चेहरा, याच्या समोर पण कोणाला तरी ठेव असं. त्या चेहरा हां दे ना, एक कॅरेक्टर ॲड कर इकडे नवीन आणि त्याला इकडे प्लेस कर माकडाच्या समोर. हे छोटं घे, छोटं काहीतरी घे. मोठे मोठे घेतलं ना कर. ओके, आणि आता ह्याच्यासाठी कॅरेक्टर कोण आहे नेक्स्ट इकडे? कोणाला करायचं? तुला करायचं आहे? हो, तुला पण देतो, एक मिनटं. असा येतोय असा. एक कॅरेक्टर ॲड कर नवीन. ससा घे पाहिजे तर छोटासा. कर असं दोनदा करायचं आणि ह्याला ह्याच्यासमोर ठेव. असं ठेव, ठीक आहे, चालेल. आता तुला काय करायचं आहे बघ. आता नेक्स्ट स्टेप समजून घ्या. आपण एक नवीन येणार आहे. आता आपण एक नवीन ब्लॉक शिकणार आहोत. पण आत्तापर्यंत काय शिकलो ते बघून घ्या. ओके, आत्तापर्यंत काय शिकलो आपण, लक्ष घ्या. आत्तापर्यंत काय शिकलो की आपण जेव्हा रन करतो तेव्हा ते पुढे जातात आणि पुढे जात राहतात. पण आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या माणसाला टाळी दिली की त्यांनी रिव्हर्स यायचं, बरोबर? मग त्याच्यासाठी काय, त्याला म्हणतात कोलाईड ब्लॉक. कोलाईड ब्लॉक म्हणजे काय की समोर आपण कोलिजन काही झालं तर वेगळा कोड एक्झिक्यूट कर, ठीक आहे? मग आपण आता कसा टाकणार, मी एकाला दाखवतो, मग तुम्ही बाकीच्यांचं करा, ठीक आहे? कोलाईड ब्लॉक टाकण्यासाठी हा बघा, हा जो आहे हा कोलाईड ब्लॉक आहे. ओके, जेव्हा आत्ताच्या कॅरेक्टरची टक्कर कोणाशी तरी होणार तेव्हा काय झालं पाहिजे, तेव्हा आत्ता जे होतं आहे ते थांबलं पाहिजे आणि त्याचं उलटं झालं पाहिजे. मग मी काय करतो, ऑन कोलाईड व्हॉट आय विल से स्टॉप एव्हरीथिंग दॅट इज गोईंग ऑन विथ दिस कॅरेक्टर. आत्ताचं कॅरेक्टर जे काय करतो आहे ते थांबव आणि त्याला उलटं यायला सांग, ठीक आहे? उलटं काही स्टेप्स. तसं इथे किती 10 स्टेप्स ना, आपण इथे पण उलट्या 10 स्टेप्स त्याला यायला सांगूया, ठीक आहे? एकदा करून बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण प्रोग्राम स्टॉप करून टाकू, ठीक आहे? एकदा करून बघूया. हे बघा, ओके, ठीक आहे. आता हे एका कॅरेक्टरसाठी मी केलं. आता कोणाचा नेक्स्ट नंबर होता इकडे? तुझं झालं होतं का आत्ता? तुझं झालं ना आत्ता? नाही झालं? तुझं पण नाही झालं? बरं ठीक आहे, मी तुमच्या दोघांचं करतो. एक मिनटं. आता ह्याला कोलाईड ब्लॉक दे बरं, माकडाला. कोलाईड ब्लॉक येल्लोमध्ये असतो. हा कोलाईड ब्लॉक आहे. हा ॲड कर, ॲड कर. व्हेरी गुड. नाही इथे नाही, इथे बाजूला. हां, कोलाईड झालं की स्टॉप करायचं. स्टॉप करायला हा स्टॉपचा ब्लॉक दे आणि स्टॉप करून रिव्हर्स यायचं. रिव्हर्स यायला कोणता देणार तू? मुवमेंटमध्ये जा, नाही ब्लूमध्ये जा, ब्लूमध्ये, आणि या साईडला रन कर, या साईडला. हां कर. नाही दिसत आहे का? बरं बघूया, एक मिनटं थांबा बाळा. आलं. आणि आता त्याला स्टॉप कर. ठीक आहे, चाल. आता तुझ्याकडे येतो आणि मग या साईडला जातो, ठीक आहे? तुझं बाकी आहे, आपण आत्ता आलो ना इकडनं, नाही का? बरं इथं नाही गेलो, सॉरी. हे घे. आता तू काय कर, ह्याला कोलाईड दे. हा जो आहे ना तुझा मित्र, हाच होता ना. हा पुढे गेला की कोलाईड झाला की थांबून परत मागे यायला पाहिजे. कोलाईडसाठी कोणता ब्लॉक द्यायचा? कोलाईडसाठी इथनं ब्लॉक द्यायचा. हा कोलाईड ब्लॉक घे, खाली घे, खाली. हां, ते त्याला नाही का, नाही का, हा वेगळा कोड आहे ना. कोलाईड झालं की काय करायचं, आत्ता जे करतोय ते स्टॉप करायचं.
आणि मग रिव्हर्स यायचं. रिव्हर्स यायला परत मुवमेंट घे. हां 10 स्टेप टाक. आणि आता त्याला स्टॉप. इकडे की स्टेप टाक की 17 टाक 17. ठीक आहे, ठीक आहे, गुड जॉब. हे आता आपण रन करूया. हां करूया. स्टॉप. आता इकडचं कोण बाकी आहे आता? इकडचं तुझं एकदा झालं आहे ना, आपण तुझ्याकडे परत येतो. आता मी गेलो ना इकडनं, तू नाही केलं का? हां हां. आता बघ ह्याला ना मंकी आहे ना, मंकी आहे ना, परत येताना फक्त एकच स्टेप येतो, तर ते चेंज कर आणि त्याला 10 कर बरं. हा जो ब्लॉक आहे ना, ह्याला 1ची व्हॅल्यू 10 कर. आतापर्यंत काय काय केलं आहे ते बघूया, म्हणजे आपण इकडे जेव्हा येऊ ना तेव्हा आता पुढे काय करायचं ते कळेल. प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण नुसती लँग्वेजची नावं बघितली आणि आपण एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायला सुरुवात केली जिचं नाव आहे स्क्रॅच ज्युनियर, बरोबर. जसं स्क्रॅच ज्युनियर आहे ह्याच्यानंतर तुम्ही स्क्रॅच शिकू शकता, ज्याला स्क्रॅच सिनियर किंवा नुसतं स्क्रॅच पण म्हणतात. मग त्याच्यानंतर तुम्ही पायथॉन, जावा स्क्रिप्ट किंवा जावा, C++, कोणत्याही तुम्हाला आवडेल त्या लँग्वेजेस तुम्ही हळूहळू शिकू शकता. ओके. कोणालाही आत्तापर्यंत जे आपण बोललो किंवा आधीचं काही त्यांना क्वेश्चन असेल तर प्लीज तुम्ही आत्ता विचारा. ओके. आता आपण एक 5-10 मिनटं क्वेश्चन आन्सर्स घेऊया. येस सर प्लीज. ऑन अन ॲव्हरेज मुलांनी दिवसातनं किंवा आठवड्यातनं किंवा एकदा बसले तर किती वेळ जास्तीत जास्त द्यावा? गुड क्वेश्चन, खूप चांगला क्वेश्चन आहे हा. त्यांचं सरांचं काय म्हणणं आहे की आपण किती वेळ हे करावं. ओके. मी असं म्हणेन की दिवसातनं 30 मिनिट म्हणजे अर्धा तास स्क्रीन टाईम डिसेंट आहे 5 वर्षापासूनच्या वयाला. एखाद दिवशी जर का आपलं कॉन्सन्ट्रेशन लागलं, एखाद्या आपण असाइनमेंटच्या मागे लागलो तर जास्तीत जास्त पाऊण तास ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती आपण हे करायला नको. आणि हा काही आपला मेन अभ्यास नाही, ही आपल्या मनाला जरासं रिलॅक्स करण्याची किंवा काहीतरी नवीन शिकण्याची, स्वतःहून काहीतरी एक्सप्लोर करण्याची एक ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही आठवड्यातनं एकदा तुम्ही ह्याच्यावर बसलात, थोडंसं रिलॅक्स केलं तरी काही हरकत नाही. येस. आपण कुठून सुरुवात करायला पाहिजे शिकण्याची? गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. तर जेव्हा आपल्याला एखादा कम्प्युटर मिळतो तेव्हा त्या कम्प्युटरवर आपण ह्याच्यासारखं एखादं ॲप्लिकेशन जसं स्क्रॅच ज्युनियर फ्री अवेलेबल आहे आपल्याला, मग हे स्क्रॅच ज्युनियर आपण टाकू शकतो. ह्याची सिनियर व्हर्जन पण टाकू शकतो ज्याला नुसतं स्क्रॅच म्हणतात, आणि त्याला आपण असंच कनेक्ट करून काहीतरी ट्राय करू शकतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासोबत टाईम स्पेंड करून मला खूप आनंद मिळाला. या संधीबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सर थँक्यू सो मच. सरांचं शेड्यूल अगदी बिझी आहे, त्यातल्या त्यात एक फोन केला आणि सरांनी आपल्याला होकार दिला, आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत जी येणारी लोक आहेत ती प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टरमधली खूप दिग्गज लोक आहेत. आपण खूप नशिबान आहोत की अशी आपल्याला छान प्रमुख पाहुणे आपल्याला शिकवण्यासाठी उपलब्ध होत आहेत. सो सर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आमच्या मुलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहात. थँक्यू सो मच. माय प्लेजर. आणि तुम्ही मस्त एन्जॉय केलात, आजचं सेशन छान अटेंड केलात. सो तुमचेही सर्वांचे मनापासून आभार. आणि आजचा हा उपक्रम संपला मी असं जाहीर करतो. थँक्यू.